हॅलो स्टुडंट्स, आज आपण मॅथमॅटिकल मेथड्समध्ये आपला नेक्स्ट पॉईंट स्टार्ट करणार आहोत. आजच्या पॉईंटचं नाव आहे वेक्टर प्रोडक्ट किंवा क्रॉस प्रोडक्ट. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण मल्टिप्लिकेशन ऑफ व्हेक्टर्स हा पॉईंट आपण स्टार्ट केला होता. तुम्हाला आठवत असेल की दोन व्हेक्टरचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं, आणि तुम्हाला मी सांगितलं होतं मल्टिप्लिकेशन ऑफ व्हेक्टरचे दोन टाईप्स आपण बघितले होते. पहिला टाईप होता तो स्केलर मल्टिप्लिकेशन किंवा त्याला आपण म्हणतो स्केलर प्रोडक्ट, कारण मल्टिप्लिकेशन म्हणजे प्रोडक्ट, किंवा ह्याला आपण नाव दिलं होतं डॉट प्रोडक्ट. आणि सेकंड जो टाईप होता व्हेक्टरच्या मल्टिप्लिकेशनचा तो आज आपण पाहणार आहोत, ज्याला आपण म्हणणार आहे व्हेक्टर मल्टिप्लिकेशन किंवा व्हेक्टर प्रोडक्ट. त्याला आणखी एक नाव आहे क्रॉस प्रोडक्ट. हे तुम्हाला प्रिव्हियस लेक्चर तुम्हाला आठवत असेल, नाहीतर प्रिव्हियस लेक्चर जाऊन पहिल्यांदा तुम्ही बघा. तुम्हाला खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक देतो. ओके, आता हे दोन टाईप कुठल्या बेसिसवरती केले होते मी तुम्हाला काय सांगितलं होतं. ज्यावेळी दोन व्हेक्टरचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर मिळणारा रिझल्ट हा जर स्केलर क्वांटिटी असेल, बघा म्हणजे दोन व्हेक्टर क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर मिळणारा रिझल्ट जर स्केलर क्वांटिटी असेल तर त्या दोन व्हेक्टरमध्ये कुठलं मल्टिप्लिकेशन असणार, कुठला प्रोडक्ट असणार, तर स्केलर प्रोडक्ट असणार, किंवा त्याला आपण डॉट प्रोडक्ट असं म्हणतो. ओके, आणि आज आपण काय बघणार आहे, दोन व्हेक्टरचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं, दोन व्हेक्टरचं काय केलं मल्टिप्लिकेशन केलं, आणि मिळणारा रिझल्ट, मिळणारा आउटपुट जर व्हेक्टर क्वांटिटीच असेल तर त्या दोन व्हेक्टरमध्ये जे मल्टिप्लिकेशन आहे त्याला आपण म्हणणार आहे व्हेक्टर प्रोडक्ट किंवा क्रॉस प्रोडक्ट. ओके, म्हणजे अशा आपण मल्टिप्लिकेशन ऑफ व्हेक्टरमध्ये दोन पॉईंट बघणार आहे. पहिला जो पॉईंट आहे किंवा पहिले जे मल्टिप्लिकेशन आहे त्याला काय म्हणतो आपण स्केलर प्रोडक्ट, आणि दुसरं जे मल्टिप्लिकेशन आहे त्याला आपण काय म्हणतो व्हेक्टर प्रोडक्ट. पहिला डिफरन्स बघूया. हे ऑलरेडी प्रिव्हियस लेक्चरला झालेलं आहे, तरी सुद्धा आपण थोडंसं याला रिवाइज करूया. ओके, मी तुम्हाला काय सांगितलं होतं, दोन वेक्टर आपण घेतले. पहिला वेक्टर कुठला घेतला ए बार, दुसरा वेक्टर कुठला घेतला बी बार, आणि दोघांचा काय घेतला प्रोडक्ट मल्टिप्लिकेशन, आणि मिळणारी जी क्वांटिटी आहे किंवा रिझल्ट आहे तो रिझल्ट जर काय असेल स्केलर क्वांटिटी असेल तर ह्या दोन व्हेक्टरचं मल्टिप्लिकेशन आपण कशानं करतो, किंवा त्या मल्टिप्लिकेशनला आपण काय म्हणतो स्केलर मल्टिप्लिकेशन, आणि त्यासाठी आपण काय यूज करतो डॉट साइन. त्यामुळे अशा मल्टिप्लिकेशनला, अशा प्रोडक्टला, ह्या दोन वेक्टरच्या प्रोडक्टला आपण म्हणतो स्केलर प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्ट. ओके, फॉर एक्झाम्पल आपण दोन वेक्टर घेतले होते, तुम्हाला आठवतं बघा. हा आपण घेतला होता पहिला वेक्टर जो होता ए बार, आणि ह्याची मॅग्निट्यूड किती होती ए. वेक्टरची मॅग्निट्यूड म्हणजे त्या वेक्टरची काय असते लेंथ असते. ओके, आणि हा दुसरा वेक्टर कुठला होता बी बार, जी मॅग्निट्यूड असणार आहे बी, किंवा जी लेंथ आपण किती मांडली होती बी मांडली होती. आणि हा त्यांच्यातला काय होता अँगल बिटवीन टू वेक्टर्स. दोन वेक्टर्स मधला अँगल आपण कधी मेजर करतो, ज्यावेळी दोन्ही वेक्टरची टेल काय असेल कोइन्साइड असेल, बरोबर ना. त्यावेळी दोन वेक्टर मधला स्मॉलर अँगल जो असतो त्याला आपण काय म्हणतो अँगल बिटवीन टू वेक्टर्स. आता तुम्ही म्हणाल ह्या दोन्ही वेक्टरची टेल तर कोइन्साइड आहे, तर हा अँगल पण तुम्ही घेऊ शकता ना. हा अँगल किती होईल इथून इथपर्यंत, हा सुद्धा दोन वेक्टर मधलाच अँगल आहे ना. तो अँगल किती होणार आहेत ना एवढा 360 मायनस थिटा, 360 मायनस थिटा. पण तो अँगल घ्यायचा नाही. कुठला अँगल घ्यायचा तर स्मॉलर अँगल घ्यायचा दोन वेक्टर मधला. मग 360 मायनस थिटा आणि थिटा ह्यापैकी थिटा कसा आहे स्मॉलर अँगल आहे, त्यामुळे थिटाला आपण काय म्हणणार अँगल बिटवीन टू वेक्टर्स वेन टेल ऑफ बोथ वेक्टर इज कोइन्साइड. हे लक्षात ठेवा, पुढे आपल्याला लागणार आहे. आता डॉट प्रोडक्ट करताना आपण काय करतो, तुम्हाला एक नियम सांगितला होता मी स्केलर प्रोडक्टमध्ये. दोन वेक्टर जर सेम डायरेक्शनला असतील तर त्यांचा आपण काय घेतो डॉट प्रोडक्ट. तुम्हाला एक्झाम्पल आठवत असेल फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, बरोबर. इथं तर दोन वेक्टर सेम डायरेक्शनला नाहीत, अशा वेळी आपण काय केलं होतं, हा ए बार किंवा बी बार दोन्हीपैकी एका वेक्टरला आपण रिझॉल्व्ह केलं होतं, त्याचे कॉम्पोनंट्स घेतले होते. फॉर एक्झाम्पल आपण बी बारचे काय घेऊया दोन कॉम्पोनंट्स. त्यासाठी बी बार वरून एक काय टाकला परपेंडिक्युलर, इकडे एक काय टाकला परपेंडिक्युलर, दोन परपेंडिक्युलर झाले. ओके, एक एक्स ऍक्सिसवर आणि एक वाय ऍक्सिसवर. मग हा जो कॉम्पोनंट आहे बी बारचा हा पहिला कॉम्पोनंट, आणि ह्याला परपेंडिक्युलर हा बी बारचा दुसरा कॉम्पोनंट. असे बी बारचे तुम्हाला दोन काय मिळाले कॉम्पोनंट्स, जे एकमेकांना कसे असतील परपेंडिक्युलर, म्हणून आपण त्यांना म्हणतो रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स ऑफ ए बी बार. आणि हा जो कॉम्पोनंट आहे
तो सुद्धा एक वेक्टर असेल, कारण हा बी बारचा कॉम्पोनंट आहे आणि हा कॉम्पोनंट पण काय असणार आहे, एक वेक्टरच असणार आहे. आणि ह्या वेक्टरची मॅग्निट्यूड तुम्हाला आठवत असेल, हा थिटा जवळचा कॉम्पोनंट आहे म्हणून बी कॉस थिटा. हा कोणाचा कॉम्पोनंट आहे, बीचा, म्हणून बी. आणि अँगल जवळचा कॉम्पोनंट जो असतो तो नेहमी आपण कॉस घेतो. हे सगळं आपल्याला झालेलं आहे. आणि हा जो कॉम्पोनंट आहे बीचा, ह्याची मॅग्निट्यूड किंवा ह्याची लेंथ किती असणार आहे, बी साइन थिटा. हे झालेलं आहे. ओके, आता मला सांगा, दोन व्हेक्टरचं मल्टिप्लिकेशन आपण कशाने केलं, बाय युझिंग स्केलर प्रोडक्ट किंवा बाय युझिंग डॉट प्रोडक्ट. का तर मिळणारा रिझल्ट हा काय आहे, स्केलर क्वांटिटी. मग ही जी स्केलर क्वांटिटी आहे याच्याजवळ फक्त काय असणार आहे, मॅग्निट्यूड असणार आहे. कारण स्केलर क्वांटिटी जवळ फक्त काय असते, मॅग्निट्यूड. ओके, मग ही जी मॅग्निट्यूड आपण कशी काढणार, ए बार डॉट बी बार इज इक्वल टू मॅग्निट्यूड किती असणार आहे. तर मी तुम्हाला नियम काय सांगितला, की ज्यावेळी दोन वेक्टर कसे असतील सेम डायरेक्शनला, त्यावेळी त्यांचा काय घ्यायचा, डॉट प्रोडक्ट. मग दोन वेक्टर सेम डायरेक्शनला नव्हते म्हणून बी ला काय केलं, रिझॉल्व्ह केलं. आता बीचा एक कॉम्पोनंट आहे बी कॉस थिटा, जो ए बारच्या काय डायरेक्शनला आहे. त्यामुळं ए न बी ला मल्टिप्लाय करण्याऐवजी आपण काय करणार, ए न बीच्या अशा कॉम्पोनंटला मल्टिप्लाय करणार जो एच्या डायरेक्शनला आहे, म्हणजे कोण, बी कॉस थिटा. म्हणजे या ठिकाणी तुम्ही ए आणि बी कॉस थिटाचं काय घेणार, प्रोडक्ट घेणार. आणि ती काय असणार आहे, ए बार डॉट बी बारची काय असणार आहे, मॅग्निट्यूड. मग ए बार डॉट बी बारची मॅग्निट्यूड काय आली, ए बारची मॅग्निट्यूड किती असणार आहे, ए. आणि बी बारचा कॉम्पोनंट जो ए बारच्या डायरेक्शनला आहे त्याची मॅग्निट्यूड किती, बी कॉस थिटा. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, किती झालं, ए बी कॉस थिटा. ओके, आणि सी ची डायरेक्शन काढण्याचा काय संबंधच नाही, कारण सी स्वतः काय एक स्केलर क्वांटिटी आहे. त्यामुळे सी ची मॅग्निट्यूड किती आली, ए बी कॉस थिटा. ची डेफिनेशन पण बघितली होती आपण, प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट वेक्टर अँड मॅग्निट्यूड ऑफ सेकंड वेक्टर अँड कॉस ऑफ द अँगल थिटा बिटवीन द टू वेक्टर्स. इट इज कॉल्ड एज ए मॅग्निट्यूड ऑफ डॉट प्रोडक्ट. म्हणजे पहिल्या वेक्टरची मॅग्निट्यूड इंटू दुसऱ्या वेक्टरची मॅग्निट्यूड इंटू दोन्ही वेक्टर मधला जो अँगल आहे, स्मॉलर अँगल कुठला, थिटा, त्याचा काय घ्यायचा, कोसाइन, म्हणजे कोण, कॉस थिटा. ह्यालाच आपण काय म्हणतो, डॉट प्रोडक्ट. आता हेच एक्झाम्पल आपण इथं घेऊया. ह्या दोन वेक्टरचा मला काय घ्यायचा आहे आता, क्रॉस प्रोडक्ट. काय घ्यायचा आहे, क्रॉस प्रोडक्ट. म्हणजे काय असणार आहे ते आपण इथं लिहूया. दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट म्हणजे असणार आहे ए बार क्रॉस बी बार. जसं इथं काय होतं, ए बार डॉट बी बार. आता मी काय घेतलं, ए बार क्रॉस बी बार. आताच तुम्हाला नियम सांगितला, व्हेक्टर प्रोडक्ट किंवा व्हेक्टर मल्टिप्लिकेशन, ज्याला आपण काय म्हणतो, क्रॉस प्रोडक्ट सुद्धा म्हणतो. मग दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट किंवा दोन वेक्टरचा वेक्टर प्रोडक्ट घेतल्यानंतर मिळणारा जो रिझल्ट आहे तो स्वतः एक काय असतो, वेक्टर क्वांटिटी असतो किंवा वेक्टर असतो. किंवा असं म्हणा की दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जर मिळणारी क्वांटिटी, मिळणारा रिझल्ट जर वेक्टर क्वांटिटी असेल तर त्या दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन तुम्ही कशानं करणार, वेक्टर प्रोडक्टनं किंवा क्रॉस प्रोडक्टनं करणार. क्लिअर, ओके. पण आता हा जो सी बार आहे तो स्वतः एक वेक्टर आहे, त्यामुळे ह्या रिझल्ट जवळ, ह्या आउटपुट जवळ मॅग्निट्यूड सुद्धा असणार आहे आणि डायरेक्शन सुद्धा असणार आहे. लक्षात आलं. मग पहिल्यांदा आपण काय काढूया, सी बारची मॅग्निट्यूड. ओके, हे मॉड साइन आपण यूज करतो. ह्या मॉडचा अर्थ काय असतो, फक्त तुम्ही मॅग्निट्यूडचा विचार करताय. सी बारला डायरेक्शन असणार का, तर असणार, पण ते आपण नंतर याचा विचार करूया. सध्या आपण सी बारची म्हणजे ए बार क्रॉस बी बारची काय काढूया, मॅग्निट्यूड काढूया. तसं हेच एक्झाम्पल आपण घेऊया. दोन वेक्टर जर आपण घेतले, पहिला वेक्टर आपण कुठला घेतला, ए बार, याची मॅग्निट्यूड आहे ए. दुसरा वेक्टर आपण कुठला घेतला, बी बार, ज्याची मॅग्निट्यूड किती आहे, बी. आणि दोघांच्यातला स्मॉलर अँगल किती आहे, थिटा. ओके, ज्यावेळी दोघांच्या टेल काय असतील, कोइन्साइड असतील. ओके, आता व्हेक्टर प्रोडक्टला नियम काय होता, ज्यावेळी दोन वेक्टर एकमेकांना कसे असतील, परपेंडिक्युलर, त्यावेळी आपण कुठला प्रोडक्ट घेतो, वेक्टर प्रोडक्ट. आणि दोन वेक्टर कसे असतील, पॅरलल म्हणजे सेम डायरेक्शनला, त्यावेळी आपण काय घेतो, स्केलर प्रोडक्ट. आता जर मला वेक्टर प्रोडक्ट घ्यायचा असेल ए बार आणि बी बारचा, ए बार क्रॉस बी बार, तर ते एकमेकांना परपेंडिक्युलर पाहिजेत. आहेत का परपेंडिक्युलर, नाहीत. अशा वेळी आपण काय करतो, अगेन तीच प्रोसेस, बी बारला काय करायचं, रिझॉल्व्ह करायचं. जसं इथं आपण त्याचे काय घेतले होते, दोन कॉम्पोनंट्स. इथून एक काय टाका, परपेंडिक्युलर, वाय एक्सवर काय टाका, परपेंडिक्युलर. हा झाला बी बारचा पहिला कॉम्पोनंट, हा झाला बी बारचा दुसरा कॉम्पोनंट. ही मॅग्निट्यूड किती असणार आहे ह्या कॉम्पोनंटची, अगेन बी कॉस थिटा. आणि ह्या कॉम्पोनंटची मॅग्निट्यूड किती असणार आहे, बी साइन थिटा. ओके, आता मला सांगा ए बार क्रॉस बी बारची मॅग्निट्यूड किती येईल.
आपल्या नियमानुसार काय करायचं, कुणाचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं, जे एकमेकांना कसे आहेत परपेंडिक्युलर. इथं कुणाचं मल्टिप्लिकेशन घेतलं, जे कसे आहेत पॅरलल म्हणजे सेम डायरेक्शनला. मग तुम्ही जर बघितलं ए बारला कोण परपेंडिक्युलर आहे, ए बारला बी बार तर परपेंडिक्युलर नाही, पण ए बारला बी बारचा कॉम्पोनंट कुठला बी साइन थिटा कसा आहे परपेंडिक्युलर. मग तुम्ही काय करणार, ए आणि बी साइन थिटा ह्यांचा काय घेणार प्रोडक्ट घेणार, कारण ए आणि बी साइन थिटा एकमेकांना कसे आहेत परपेंडिक्युलर. आणि आपला क्रॉस प्रोडक्टचा नियम तोच सांगतो की परपेंडिक्युलर व्हेक्टरचा काय घ्या प्रोडक्ट घ्या. मग मला सांगा इथं काय होणार, ए बार क्रॉस बी बारची मॅग्निट्यूड काय येणार, ए बारची मॅग्निट्यूड ए आणि ह्या ए बारच्या मॅग्निट्यूडनं कुणाला मल्टिप्लाय करायचं, बी बारचा असा कॉम्पोनंट किंवा बी बारची अशी मॅग्निट्यूड जी ए बारला कशी आहे परपेंडिक्युलर म्हणजे कोण बी साइन थिटा. मग ए इंटू बी साइन थिटा. ओके, दिस इज द मॅग्निट्यूड ऑफ सी बार. लक्षात आलं, समजलं का बघा, हे महत्वाचं आहे. इथं ए बार डॉट बी बारची मॅग्निट्यूड ए बी कॉस थिटा आणि इथं ए बार क्रॉस बी बारची मॅग्निट्यूड ए बी साइन थिटा. आणि डेफिनेशन तुम्हाला क्रॉस प्रोडक्टची पुढे दिलेली आहे बघा, द व्हेक्टर प्रोडक्ट म्हणजेच काय क्रॉस प्रोडक्ट, द व्हेक्टर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स. कुठले कुठले व्हेक्टर्स आहेत इथं ए बार अँड बी बार, यांचा काय घेतला तुम्ही व्हेक्टर प्रोडक्ट. पुढं द व्हेक्टर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर इज ए व्हेक्टर, ए व्हेक्टर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर इज ए व्हेक्टर. ही दोन व्हेक्टरचा व्हेक्टर प्रोडक्ट घेतल्यानंतर काय मिळतो व्हेक्टरच मिळतो, हुज मॅग्निट्यूड. आणि ह्या व्हेक्टरची म्हणजे ह्या सी बारची मॅग्निट्यूड किती आहे हो का, मॉड सी बार किती आली मॅग्निट्यूड हो का ही ए बी साइन थिटा. आता ए बी साइन थिटा बद्दल काय लिहिलंय, हुज मॅग्निट्यूड इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ, कुणाचा प्रोडक्ट आहे ए बी आणि साइन थिटा ह्या तिघांचा काय प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट ऑफ ए म्हणजे काय मॅग्निट्यूड ऑफ ए बार, बी म्हणजे काय मॅग्निट्यूड ऑफ बी बार इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड्स ऑफ द टू व्हेक्टर्स, दोन व्हेक्टरच्या मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट. अँड आणि कोण आहे साइन थिटा, साइन थिटा म्हणजे साइन ऑफ द स्मॉलर अँगल थिटा बिटवीन द टू व्हेक्टर्स. साइन थिटा म्हणजे साइन ऑफ द थिटा, थिटा म्हणजे काय स्मॉलर अँगल बिटवीन ए बार अँड बी बार. कारण दुसरा अँगल कुठला ए बार आणि बी बार मधला हा ना हो का, इथून इथपर्यंतचा हा अँगल. पण हा अँगल किती असणार आहे 360 मायनस थिटा. मग दोन वेक्टर मला तुम्ही कुठला अँगल घेता स्मॉलर घेता, मग तुम्ही 360 मायनस थिटा घेणार का थिटा घेणार, तर थिटा घेणार. तर मग काय येणार इथं, अँड द साइन ऑफ द स्मॉलर अँगल बिटवीन द टू वेक्टर्स दॅट इज थिटा, दॅट इज ए बी साइन थिटा. लक्षात आलं. आता तुम्हाला मी स्केलर आणि वेक्टरच्या मला वाटतं दुसऱ्या का तिसऱ्या लेक्चरमध्ये मला वाटतं सॉरी पहिल्या लेक्चरमध्ये युनिट वेक्टर मी तुम्हाला शिकवला होता. तर मी तुम्हाला काय सांगितलं होतं, कुठलाही जर तुम्ही वेक्टर घेतला, फॉर एक्झाम्पल मी वेक्टर घेतला पी बार, तो वेक्टर आपण कसा रिप्रेझेंट करतो, त्या वेक्टर जवळ असणारी मॅग्निट्यूड इंटू डायरेक्शन. मग पी बारची मॅग्निट्यूड काय पी इंटू पी बारची डायरेक्शन काय मानूया आपण पी कॅप. सो व्हॉट इज मीन बाय पी कॅप, पी कॅप इज अ युनिट वेक्टर, पी कॅप इज अ युनिट वेक्टर हुज डायरेक्शन इज सेम ॲज दॅट ऑफ पी बार. म्हणजे पी कॅप आपण कशासाठी यूज करतो तर डायरेक्शन दाखवण्यासाठी, आणि पी कॅपला आपण काय म्हणणार आहे युनिट वेक्टर. युनिट वेक्टरचं कामच असतं डायरेक्शन दाखवणं. त्याची मॅग्निट्यूड किती असणार आहे युनिट वेक्टरची 1. तर मग ह्या युनिट वेक्टरच्या मॅग्निट्यूडनं वेक्टरच्या मॅग्निट्यूडला जर मल्टिप्लाय केलं तर ही मॅग्निट्यूड चेंज होणार नाही, कारण कुठल्याही संख्येला 1 न मल्टिप्लाय केल्यानंतर त्या संख्येमध्ये काही चेंज होत नाही. पण ह्याचं काम काय, ह्याचं काम आहे डायरेक्शन दाखवणं. त्यामुळं मॅग्निट्यूड इंटू डायरेक्शन इज कॉल्ड एज अ वेक्टर. मग तुम्ही इथं काय केलं, हा जो वेक्टर आहे सी बार त्याची ही काय लिहिली ए बी साइन थिटा, काय लिहिली मॅग्निट्यूड इंटू पुढे आपण डायरेक्शन दाखवू शकतो ना. मग ही ती डायरेक्शन कोणाची असणार आहे सी बारची असणार आहे. जसं पी कॅप ही डायरेक्शन कोणाची आहे पी बारची आहे. त्यामुळे इथं जी पुढे मी डायरेक्शन लिहिणार युनिट वेक्टरच्या फॉर्ममध्ये ती डायरेक्शन कोणाची असेल तर सी बारची काय असेल डायरेक्शन असेल. ही तर काय झाली सी बारची मॅग्निट्यूड, म्हणून मी इंटू काय लिहिणार डायरेक्शन. डायरेक्शनसाठी मी काय वापरला युनिट वेक्टर आणि त्याला मी नाव काय दिलं एन कॅप. आता एन कॅप काय करतो तर एन कॅप डायरेक्शन दाखवतो. कुणाची डायरेक्शन दाखवणार सी बारची. लक्षात आलं. एन कॅप शोज द डायरेक्शन ऑफ सी बार. आता डायरेक्शन कशी असणार आहे सी बारची, सी बारची मॅग्निट्यूड तर मिळाली बघा. दोन वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट घेतल्यानंतर जो थर्ड वेक्टर मला मिळाला आउटपुट जे मिळालं त्या वेक्टरची ही काय झाली मॅग्निट्यूड. पण त्याची डायरेक्शन असणार का नसणार तर असणार. म्हणजे डायरेक्शन कशी असणार आहे तर एन कॅप. एन कॅपचा अर्थ इथं आपण घेऊया नॉर्मल टू द प्लेन विच इज फॉर्म्ड बाय ए बार अँड बी बार.
आणि एन कॅप काय आहे, युनिट वेक्टर हुज मॅग्निट्यूड इज 1. इथं एन कॅप काय घेतला तर सी बारची डायरेक्शन कशी असणार आहे, नॉर्मल टू द प्लेन विच इज फॉर्मड बाय ए बार अँड बी बार. मग ए बार आणि बी बारनं जो प्लेन तयार केलाय त्या प्लेनला नॉर्मल म्हणजेच परपेंडिक्युलर डायरेक्शन कुणाची असणार आहे, सी बारची असणार आहे. मग मला सांगा ए बार आणि बी बार कुठल्या प्लेनमध्ये आहेत, व्हर्टिकल प्लेनमध्ये. हा बोर्ड म्हणजे काय, व्हर्टिकल प्लेन आहे. मग ह्या प्लेनला परपेंडिक्युलर, एक तर परपेंडिक्युलर आउटवर्ड असेल किंवा परपेंडिक्युलर इनवर्ड असेल, ही जी डायरेक्शन असणार आहे ती डायरेक्शन कोणाची असणार आहे, सी बारची असणार आहे. म्हणजे अशा तऱ्हेने तुम्ही सी बारची मॅग्निट्यूड सुद्धा शोधून काढली आणि सी बारची डायरेक्शन सुद्धा शोधून काढली. ओके, आता प्रश्न ह्या ठिकाणी तयार होतोय की एवढं जर कळालं की दोन वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट घेतल्यानंतर आपल्याला रिझल्ट हा वेक्टरच मिळतो ज्याची मॅग्निट्यूड एवढी असते आणि डायरेक्शन त्या दोन वेक्टरच्या प्लेनला परपेंडिक्युलर असते, एवढं कळालं. पण परपेंडिक्युलर आउटवर्ड असते का परपेंडिक्युलर इनवर्ड असते हे आपल्याला अजून समजलेलं नाही. त्यासाठी आपण एक रूल यूज करतो, त्या रूलला आपण म्हणतो राईट हँड रूल. मग राईट हँड रूलनं आपण इथं काय करूया, ए बार क्रॉस बी बार केल्यानंतर जो सी बार मिळाला त्याची डायरेक्शन शोधून काढूया. त्यासाठी तुमचा राईट हँड असा तुम्ही घ्यायचा, राईट हँडचा हा काय झाला पाम झाला आणि हा झाला फिंगर्स. ओके, पहिल्यांदा कोण आहे, ए बार. म्हणजे तुमचा हात कुणाप्रमाणे ऍडजस्ट करायचा, फर्स्ट वेक्टर प्रमाणे. मग फर्स्ट वेक्टर कोण आहे, ए बार. सो आपण असा हात ऍडजस्ट केला, ए बार, बरोबर, दिस इज ए बार. नंतर तुमची बोट काय करायची, कर्ल करायची म्हणजे मिटवायची. पण कुठे मिटवायची, ज्या डायरेक्शनला दुसरा वेक्टर असेल त्या डायरेक्शनला मिटवायची. ओके, मग फर्स्ट वेक्टर ए बार. ओके, सेकंड वेक्टर कुठं आहे, हा वरती किंवा असं करा, ए बार आणि बी बार. थंब कुठं आला, तुमच्याकडे आला असा बाहेर. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ सी बार. लक्षात आलं. जर मी उलट केलं, बी बार क्रॉस ए बार, तर पहिल्यांदा हात कुणाप्रमाणे ऍडजस्ट करायचा, बी बार प्रमाणे. मग बी बार इथं आहे बघा, बी बार. आणि बोट कुठं तुमची कर्ल करणार, तर ज्या डायरेक्शनला दुसरा वेक्टर आहे कुठला, ए बार. कारण आपल्याला काय पाहिजे आता, बी बार क्रॉस ए बार. ओके, मग बी बार दुसरा वेक्टर कोण आहे, ए बार. मग थंब कुठं आला बघा, इनवर्ड आला. म्हणजे सी बारची डायरेक्शन काय झाली, परपेंडिक्युलर टू प्लेन अँड इनवर्ड. आणि ए बार क्रॉस बी बार मध्ये ए बार क्रॉस बी बार, ए बार आणि बोट कुठे येणार, बी बार कडे. थंब कुठं आला, तुमच्याकडे आला. सो ह्या केसमध्ये डायरेक्शन आली परपेंडिक्युलर टू प्लेन अँड आउटवर्ड, आणि ह्या केसमध्ये डायरेक्शन आली परपेंडिक्युलर टू प्लेन अँड इनवर्ड. लक्षात आलं. म्हणून इथं काय सांगितलंय, एन कॅप शोज डायरेक्शन ऑफ ए सी बार आणि डायरेक्शन कशी असणार आहे, नॉर्मल टू द प्लेन विच इज फॉर्मड बाय ए बार अँड बी बार. ए बार आणि बी बारनं जो प्लेन तयार केलाय त्या प्लेनला नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर डायरेक्शन असणार आहे ह्या सी बारची. ओके, मला वाटतं एवढं सफिशियंट आहे, तुम्हाला समजलेलं आहे. हा आपण डिफरन्स बघितला स्केलर प्रॉडक्ट अँड वेक्टर प्रॉडक्ट मधला. आता आपल्या बुकमध्ये जे एक्झाम्पल दिले ते एक्झाम्पल आपण थोडक्यात बघू. पुस्तक असेल तर पुस्तक घेऊन बसा, मी तुम्हाला लाईन टू लाईन सगळं समजेल. ओके, आता पुस्तकात आपल्या एक एक्झाम्पल दिलंय, दोन वेक्टर आपण घेतलेत. आता एक लक्षात ठेवायचं, व्हर्टिकल प्लेनमध्ये तुम्ही घेताय का हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये घेताय हे महत्वाचं आहे. आता फॉर एक्झाम्पल मी पहिले एक्झाम्पल घेतो आपल्या बुक प्रमाणे, दोन वेक्टर घेऊया आपण. हा वेक्टर आहे पी बार, हा वेक्टर कुठला आहे, क्यू बार. ओके, दोघांच्यातला अँगल किती आहे, थिटा. पेज नंबर बघा 23 वरती एक्झाम्पल दिलेलं आहे आणि हा अँगल कुठला घेतला, थिटा. तर आपल्याला ह्या ठिकाणी काय फाइंड आउट करायचं आहे, काय फाइंड आउट करायचं आहे, पी बार क्रॉस क्यू बार. ओके, मग पी बार क्रॉस क्यू बार म्हणजे ह्या दोन वेक्टरचा काय घ्यायचा आहे, क्रॉस प्रोडक्ट, वेक्टर प्रोडक्ट. म्हणजे मिळणारा रिझल्ट काय असणार आहे, स्वतः एक वेक्टरच असणार आहे जो काय असणार आहे, आर बार. हा काय झाला रिझल्ट, आणि जो स्वतः काय असणार आहे, वेक्टर असणार आहे. आपल्याला ह्या वेक्टरची काय काढायची आहे, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. मॅग्निट्यूड पण असणार आहे आणि डायरेक्शन पण असणार आहे. मॅग्निट्यूड आपल्याला माहिती आहे सगळ्यांना किती आहे ते, आपण इथं पुढेच लिहूया. आर बारची मॅग्निट्यूड आपण आत्ताच काढली होती. काय सांगितलं होतं, पहिल्या वेक्टरची मॅग्निट्यूड, दुसऱ्या वेक्टरची मॅग्निट्यूड, आणि काय सांगितलं, साइन ऑफ द स्मॉलर अँगल बिटवीन टू वेक्टर्स दॅट इज थिटा, दॅट इज साइन थिटा. साइन ऑफ द अँगल बिटवीन टू वेक्टर्स. ओके, इनटू इथं काय घेणार आपण, युनिटी वेक्टर. त्यासाठी डायरेक्शन फाइंड आउट केली पाहिजे. तुम्हाला मी आता सांगितलं डायरेक्शन कशी फाइंड आउट करायची. काय पाहिजे, पी बार क्रॉस क्यू बार. ओके, मग हात कुणाप्रमाणे ऍडजस्ट करा, पी बार प्रमाणे. पहिल्यांदा बोट कुठं तुमची कर्ल करणार, मिटवणार टुवर्ड्स द क्यू बार. क्यू बार कुठं आहे, वरते क्यू बार. मग थंब कुठं आला, बाहेर. सो ही दिस इज द डायरेक्शन ऑफ
आर बार मिळाली. पण हे झालं व्हर्टिकल प्लेनमध्ये. व्हर्टिकल प्लेनमध्ये फॉर एक्झाम्पल बघा, मी तुम्हाला इथं करून दाखवतो. बघा, ही पेन्सिल आहे, ह्या पेन्सिलला मानूया पी बार आणि ह्या पेनला मानूया क्यू बार. बघा, असे दोन वेक्टर आहेत व्हर्टिकल प्लेनमध्ये. बघा, दोघांच्यातला अँगल किती आहे? थिटा. हा पी बार आणि हा क्यू बार. मग आर बारची डायरेक्शन कुठे येणार? आर बार त्याचा काय झाला रिझल्ट? पी बार क्रॉस क्यू बार तुमच्याकडे आली, परपेंडिक्युलर टू प्लेन अँड आउटवर्ड. ह्या दोन वेक्टरला जर मी हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये घेतलं, सो दिस इज हॉरिझॉन्टल प्लेन, खाली एक पेपर आहे असं माना, दिस इज हॉरिझॉन्टल प्लेन. सो दिस इज पी बार, दिस इज क्यू बार अँड दिस इज अँगल बिटवीन देम. आता काय पाहिजे आपल्याला? पी बार क्रॉस क्यू बारची डायरेक्शन काय येणार? पी बार आणि बोटं कुठे घेणार? टुवर्ड्स द क्यू बार. क्यू बार थंब कुठं आला? अपवर्ड. सो परपेंडिक्युलर टू प्लेन अँड अपवर्ड. सो इथे मी डायरेक्शन दाखवणार. ही डायरेक्शन कोणाची झाली? आर बारची. आणि डायरेक्शन दाखवण्यासाठी आपण काय वापरतो? युनिट वेक्टर. मग इथे युनिट वेक्टर मी कुठला वापरतो? यू कॅप आर. मग इथं काय येणार? मॅग्निट्यूड इंटू डायरेक्शन, दॅट इज युनिट वेक्टर यू कॅप इंटू आर. लक्षात आलं? आता हेच एक्झाम्पल आपण रिपीट करू पुन्हा एकदा. हा कोण आहे? क्यू बार. हा कोण आहे? पी बार. आणि हा त्यांच्यातला अँगल थिटा. आता इथं मी पी बार क्रॉस क्यू बार फाइंड आउट केलं. आता इथं मला काय फाइंड आउट करायचं आहे? ह्या ठिकाणी मला फाइंड आउट करायचं आहे क्यू बार क्रॉस पी बार. ओके, जसं इथं काय फाइंड आउट केलं? पी बार क्रॉस क्यू बार. मला काय मिळाला? आर बार. आता इथं काय करूया आपण? क्यू बार क्रॉस पी बार. मग रिझल्ट काय असणार आहे? दोन वेक्टरचं काय? वेक्टर प्रॉडक्ट. तर मिळणारा रिझल्ट हा काय असणार आहे? वेक्टरच असणार आहे. त्याला मी काय म्हटलं? यस बार. आता ह्याला यस बार का म्हटलं? हे रिझल्ट मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतो. ठीक आहे. मॅग्निट्यूड किती असणार आहे? पहिल्या वेक्टरची मॅग्निट्यूड क्यू, दुसऱ्याची पी आणि दोघांच्यातला अँगल साइन थिटा. क्यू पी साइन थिटा. हे मी पी क्यू साइन थिटा लिहू शकतो. तुम्हाला एक गोष्ट तर समजली, ह्या दोन्ही एक्झाम्पलमध्ये मॅग्निट्यूड जी आहे दोन्ही क्रॉस प्रोडक्टची, म्हणजे कोणाची? पी बार क्रॉस क्यू बारची आणि क्यू बार क्रॉस पी बारची मॅग्निट्यूड तर काय आली? सेम आली. मी असं लिहू शकतो, मॅग्निट्यूड ऑफ पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ क्यू बार क्रॉस पी बार. दोघांची मॅग्निट्यूड जर सेम आली. आता डायरेक्शन बघूया. ह्याची डायरेक्शन कशी आली? परपेंडिक्युलर टू प्लेन अँड अपवर्ड. आता ह्याची डायरेक्शन फाइंड आउट करूया. हॉरिझॉन्टल प्लेनमध्येच घेऊ आपण. बघा, ही पेन्सिल पी बार, हा पेन क्यू बार. ओके, हा क्यू आणि हा पी. आपल्याला काय पाहिजे? क्यू बार क्रॉस पी बार. मग हात कोणाप्रमाणे घ्यायचा? पहिल्यांदा क्यू प्रमाणे. क्यू तर हा पेन आहे म्हणजे क्यू. आणि बोटं कुठं कल करणार? कुठं मिटवणार? टुवर्ड्स द पी बार म्हणजे पेन्सिलकडं, म्हणजे तुमच्याकडं. मी थंब कुठं आला? डाऊनवर्ड. मी डायरेक्शन काय आली? यस बारची, परपेंडिक्युलर टू प्लेन अँड डाऊनवर्ड. ती डायरेक्शन आपण अशी दाखवणार. So this is the direction of S bar. आणि कशाने दाखवतो आपण डायरेक्शन? बाय युजिंग युनिट वेक्टर. तो युनिट वेक्टर आपण घेणार आहे क्यू कॅप एस. मग ही झाली मॅग्निट्यूड इंटू डायरेक्शनसाठी युनिट वेक्टर क्यू कॅप एस. लक्षात आलं? ह्याच्यावरून तुम्ही सांगू शकता की पी बार क्रॉस क्यू बार इज नॉट इक्वल टू क्यू बार क्रॉस पी बार. हे एकमेकांना इक्वल नाहीत. आणि ह्यालाच तुम्ही काय म्हणता? आठवते का? बघा, कम्युटेटिव्ह लॉ. कुठला लॉ आपण त्याला म्हणतो? कम्युटेटिव्ह लॉ. म्हणजे तुम्ही काय सांगणार? क्रॉस प्रॉडक्ट डज नॉट ओबे कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन ओबे करत नाही. का? तर पी बार क्रॉस क्यू बारची डायरेक्शन कुठं आली? परपेंडिक्युलर टू प्लेन अपवर्ड. आणि क्यू बार क्रॉस पी बारची डायरेक्शन कुठं आली? परपेंडिक्युलर टू प्लेन डाऊनवर्ड. त्यामुळे दोघांच्या डायरेक्शन सेम नाहीत. म्हणून ह्याला आपण आर बार म्हणलं आणि ह्याला आपण एस बार म्हणलं. पण दोघांच्या मॅग्निट्यूड सेम आहेत. बघा, पी क्यू साइन थिटा अँड पी क्यू साइन थिटा. पण डायरेक्शन एकमेकांना कशा आहेत? अपोजिट. आता ह्यांना जर इक्वल करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? कुठल्या तरी एका वेक्टरची डायरेक्शन अपोजिट करावी लागेल. म्हणजे ही डायरेक्शन जी डाऊनवर्ड आहे ती अपवर्ड करावी लागेल, म्हणजे रिव्हर्स करावी लागेल. आणि रिव्हर्स करण्यासाठी आपण निगेटिव्ह साइन यूज करतो. म्हणजे मी असं लिहिणार, पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू निगेटिव्ह ऑफ क्यू बार क्रॉस पी बार. म्हणजे ह्याची डायरेक्शन कशी आहे? अपवर्ड. ह्याची डायरेक्शन कशी आहे? डाऊनवर्ड, पण त्याचा निगेटिव्ह म्हणजे पुन्हा काही झाली अपवर्ड. म्हणजे दोन्ही डायरेक्शन झाले अपवर्ड. आता हे दोघं काय आहेत? इक्वल आहेत. लक्षात आलं? सो दिस इज ऑल अबाउट
वेक्टर प्रॉडक्ट और क्रॉस प्रॉडक्ट. ओके, आता ह्याचा यूज आपल्याला कुठं होतो ते आपण जरा बघूया. ह्याचे प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स आपण बघूया. ओके, ह्याचं पहिलं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगू शकतो. जर आपण एक मॅग्नेटिक फील्ड घेतली, आता मॅग्नेटिक फील्ड वगैरे बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहीत नसतील, तर जास्त लोड घेऊ नका. सध्या तर आपण फक्त कन्सेप्ट टाकणार आहे. मॅग्नेटिक फील्ड जे मॅग्नेटच्या सराउंडिंगला असते त्याला आपण मॅग्नेटिक फील्ड म्हणतो. ती मॅग्नेटिक फील्ड दाखवण्यासाठी आपण काय यूज करतो? मॅग्नेटिक लाईन्स. दीज आर द मॅग्नेटिक लाईन्स विच इज डिनोटेड बाय बी बार. बी बार मीन्स मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड इंडक्शन. ठीक आहे. आणि अशा या मॅग्नेटिक फील्डमध्ये जर मी एक चार्ज क्यू नावाचा काय केला? एंटर केला विथ व्हेलॉसिटी व्ही बार, बरोबर. तर त्यावेळी काय होतं? कन्सेप्ट फक्त समजून घ्या, हे तुम्हाला पुढं भविष्यात होणार आहे. फक्त मला तुम्हाला क्रॉस प्रॉडक्टचा यूज सांगायचा. हे नाही समजलं तरी चालेल, फक्त क्रॉस प्रॉडक्ट किंवा वेक्टर प्रॉडक्ट समजला पाहिजे. एका मॅग्नेटिक फील्डमध्ये एक चार्ज आपण मूव्ह केला विथ व्हेलॉसिटी व्ही बार. मग तुम्ही जर बघितलं, ही मॅग्नेटिक फील्ड आहे आणि ही त्या चार्जची काय व्हेलॉसिटी आहे. दोघे एकमेकांना कसे आहेत? परपेंडिक्युलर. मग ज्यावेळी मॅग्नेटिक फील्डमध्ये चार्ज एंटर करतो विथ व्हेलॉसिटी व्ही, आणि व्हेलॉसिटी आणि मॅग्नेटिक फील्ड एकमेकांना कसे असतात? परपेंडिक्युलर असतात. त्यावेळी ही मॅग्नेटिक फील्ड त्या चार्जवरती फोर्स अप्लाय करते. आता किती फोर्स अप्लाय करते? तर फोर्स ही वेक्टर क्वांटिटी आहे क्यू इंटू व्ही बार क्रॉस बी बार, एवढा फोर्स अप्लाय करते. ह्याचं प्रूफ पुढे जाऊन आहे आपल्याला. एफ म्हणजे फोर्स अप्लाइड बाय मॅग्नेटिक फील्ड ऑन ए मुव्हिंग चार्ज इन मॅग्नेटिक फील्ड. क्यू म्हणजे त्या चार्जची मॅग्निट्यूड आणि चार्ज ही स्केलर क्वांटिटी आहे. व्ही बार म्हणजे ते चार्जची व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी जे वेक्टर क्वांटिटी. मॅग्नेटिक फील्ड ही सुद्धा कसली आहे? वेक्टर क्वांटिटी आहे. ह्या दोन वेक्टर क्वांटिटी आहेत आणि ह्या दोघांचं काय? मल्टिप्लिकेशन. पण ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर रिझल्ट काय मिळतोय? फोर्स म्हणजे वेक्टर मिळतोय. त्यामुळे ह्यांच्यामध्ये कुठलं मल्टिप्लिकेशन असेल? वेक्टर मल्टिप्लिकेशन किंवा क्रॉस प्रॉडक्ट. लक्षात आलं? ओके. आता ह्या फोर्स जवळ काय काय असणार आहे? मॅग्निट्यूड सुद्धा असणार आहे. पहिल्यांदा आपण काय काढूया? मॅग्निट्यूड ऑफ एफ बार काय येणार? मॉडमध्ये एफ बार इज इक्वल टू मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला आपण आताच काढला होता. क्यू तर स्केलर आहे. नंतर आपण काय केलं होतं? पहिल्या वेक्टरची मॅग्निट्यूड म्हणजे व्ही, दुसऱ्या वेक्टरची मॅग्निट्यूड बी, आणि दोघांच्यातला अँगल कुठला? साइन थिटा. आठवते का? बघा, व्ही आणि बी मधला अँगल घ्यायचा, ज्याला आपण म्हणतो साइन थिटा. क्रॉस प्रॉडक्टमध्ये साइन थिटा, डॉट प्रॉडक्टमध्ये कॉस थिटा. ओके. आता थिटा कोणामधला अँगल आहे? व्ही आणि बी मधला, व्ही बार आणि बी बार मधला. मग किती अँगल आहे इथं? 90. मग मॅग्निट्यूड ऑफ एफ बार, हे असं मॅग्निट्यूड मी फक्त एफ सुद्धा लिहू शकतो. याचा अर्थ काय असतो? फोरची मॅग्निट्यूड किती येणार? क्यू व्ही बी. आणि व्ही आणि बी मधला किती अँगल आहे? बघा, व्ही आणि बी मध्ये अँगल किती आहे? 90. मग इथे किती येणार? साइन 90. साइन 90 किती असतो? 1. मग इथं पुढे येणार 1. मग ही तुमच्या फोर्सची काय झाली? मॅग्निट्यूड. पुट करा. चार्ज किती कुलोमचा आहे? 1 कुलोम, 2 कुलोम. त्या चार्जची व्हेलॉसिटी 2 मीटर पर सेकंद, 3 मीटर पर सेकंद. मॅग्नेटिक फील्ड 2 टेस्ला, 3 टेस्ला. काय असेल ते पुट करा, तिघांचं मल्टिप्लिकेशन करा, तुम्हाला फोर्सची काय मिळेल? मॅग्निट्यूड. म्हणजे त्या मॅग्नेटिक फील्डनं ह्या चार्जवरती किती फोर्स अप्लाय केला? 10 न्यूटन, 5 न्यूटन, हे तुम्हाला ह्या मल्टिप्लिकेशनला मिळेल. ओके. आता अँगल ऑदर दॅन 90 असेल तर इथं तुम्ही पुट करणार साइन 30, साइन 60, जे काय असेल ते. आता 90 आहे म्हणून आपण साइन 91 घेतला. ओके. आता सेकंड स्टेप काय राहिली? डायरेक्शन ऑफ एफ बार. कारण ह्या फोर्सला डायरेक्शन आहे आणि आपण आत्ताच बघितलं ह्या वेक्टरची डायरेक्शन आपण कशी काढतो? बाय युझिंग राईट हँड रूल. ओके. मग राईट हँड रूल काय सांगतो? कोण आहे? व्ही बार क्रॉस बी बार. मग काय करा? व्ही बार प्रमाणे हात ऍडजस्ट करा. हो का? व्ही बार कुठं आहे? वर आहे. व्ही बार तुमचा पाम ऍडजस्ट केला, राईट हँडचा, राईट हँड ऍडजस्ट केला. नंतर बोट कुठं तुमची कर्ल करणार? टुवर्ड्स द सेकंड वेक्टर म्हणजे बी बार, म्हणजे व्ही बार क्रॉस बी बार. थंब कुठं आला? इनवर्ड. बरोबर. मग ही डायरेक्शन कोणाची झाली? फोर्सची. म्हणजे तुम्ही काय म्हणणार? ही मॅग्नेटिक फील्ड चार्जवरती फोर्स अप्लाय करते एवढ्या मॅग्निट्यूडचा, आणि डायरेक्शन कुठं आहे त्या फोर्सची? परपेंडिक्युलर टू प्लेन अँड इनवर्ड. लक्षात आलं? म्हणजे अशा तऱ्हेने तुम्हाला फोर्सची काय मिळाली? डायरेक्शन सुद्धा मिळाली. आता एखाद्याने काय केलं? त्या चार्जला जर असं मूव्ह केलं वरून खाली, अगेन इथं व्ही बार आणि बी बार एकमेकांना कशात? परपेंडिक्युलर, म्हणजे मॅग्निट्यूड तेवढीच येणार. मग डायरेक्शन कशी होणार? पहिल्यांदा कुठला वेक्टर आहे? व्ही बार.
मग हा तुमचा व्ही बार प्रमाणे घ्या, राईट हँड व्ही बार कुठं आहे खाली, बी बार कुठं आहे त्या डायरेक्शनला, बोटं तिकडे आपण बेंड करणार, कर्ल करणार, थंब कुठं आला बाहेर. आता फोर्स कुठं येतोय, परपेंडिक्युलर टू प्लेन अँड आउटवर्ड तुमच्याकडे, म्हणजे ही मॅग्नेटिक फील्ड चार्जवर ह्या डायरेक्शनला फोर्स अप्लाय करते. लक्षात येते. बरं, आता आणखी एक आपण सांगू शकतो इथं, समजा तो चार्ज ह्या मॅग्नेटिक फील्डमध्ये असा एंटर झाला, असा. आता सांगा किती फोर्स ऍक्ट करणार. आता मला सांगा व्हेलॉसिटी आणि बी बार मधला, व्ही बार आणि बी बार मधला अँगल किती आहे, इथं 0 आहे, कारण दोघंही सेम डायरेक्शनला आहेत आणि त्यामुळे साइन 0 किती असतो, 0. त्यामुळे ह्या केसमध्ये मॅग्नेटिक फील्ड चार्जवरती फोर्स अप्लाय करू शकत नाही. लक्षात येते. किंवा त्या चार्जला तुम्ही इकडून इकडे जर पाठवलं असं उलट, आता बी बार आणि व्ही बार मधला अँगल किती आहे, 180. बघा ना, व्ही बार इकडं आहे, व्ही बार इकडं आहे आणि बी बार तर तिकडं आहे. मग अँगल किती झाला, 180. आणि साइन 180 अगेन किती असतो, 0. म्हणजे अगेन फोर्स किती झाला या चार्जवरती, 0च. लक्षात येते. हा झाला तुमच्या क्रॉस प्रॉडक्टचा यूज. आणखी एक एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. समजा एक आपण रॉड घेतला आणि रॉड आपण इथं फिक्स केला, ह्या पॉईंटला आपण फिक्स केला. समजा एखादा आपण खेळा वगैरे इथं आपण काय केला, इथं आपण मारला, त्यामुळे इथं तो फिक्स झाला. ओके. आणि हा जो पॉईंट आहे रॉडचा, ह्याच्यावरती मी असा अपवर्ड डायरेक्शनला काय अप्लाय केला, फोर्स केला. सो दिस इज द पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन ऑफ फोर्स. ओके. मग इथून फोर्स अप्लाय केल्यानंतर बघा, हा समजा रॉड आहे, त्या रॉडवरती असा फोर्स अप्लाय केल्यानंतर ह्या पॉईंटला तर रॉड काय फिक्स आहे, तर मग रॉड कुठली मोशन करणार, रोटेशनल मोशन करणार. बरोबर, कुठली मोशन करणार, रोटेशनल मोशन. आणि हा ह्या ॲक्सिसच्या अबाउट करणार ना. बघा, इथं आपण असा खेळा जर ठेवला, रॉडला इथं पॅक केला आणि इथून फोर्स अप्लाय केला, तर रॉड असा रोटेट होणार ना. सो दिस पॉईंट इज कॉल्ड ॲज अ ॲक्सिस ऑफ रोटेशन. ओके. आणि ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून हा झाला पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन ऑफ फोर्स. इथपर्यंत जे डिस्टन्स आहे, ह्या डिस्टन्सला आपण म्हणतो आर बार. काय म्हणतो, आर बार. मग ह्याचा अर्थ तुम्ही ह्या रॉडवरती काय अप्लाय केला, टॉर्क अप्लाय केला ना. ज्यावेळी तुम्ही फोर्स अप्लाय करता आणि बॉडी कुठली मोशन करते, रोटेशनल मोशन करते, त्यावेळी त्या फोर्सला आपण काय म्हणतो, टॉर्क म्हणतो. जो फोर्स रोटेशनल मोशन काय करतो, प्रोड्यूस करतो, फोर्स दॅट टेंड टू कॉज रोटेशन इज नोन ॲज टॉर्क. हे सुद्धा पुढे होणार आपल्याला. सो टॉर्कचा फॉर्म्युला तुम्हाला माहित असेल, आर बार क्रॉस एफ बार. आर बार म्हणजे काय, परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन ॲक्सिस ऑफ रोटेशन अँड पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन ऑफ फोर्स. मला सांगा, टॉर्क जवळ आता आर आणि एफ ह्या दोघांचा मी काय घेतला, आर वेक्टर आहे, एफ वेक्टर आहे, दोघांचा मी काय घेतला, क्रॉस प्रोडक्ट. का, तर मिळणारा रिझल्ट टॉर्क हा सुद्धा काय वेक्टर आहे. मग ह्या टॉर्कची मॅग्निट्यूड किती येणार आपल्याला माहिती आहे, पहिल्याची मॅग्निट्यूड दुसऱ्याची मॅग्निट्यूड इंटू साइन थिटा. मग थिटा किती आहे, आर बार आणि एफ बार मधला अँगल तो किती आहे, 90. मग साइन 90 किती आला, 1. सो टॉर्क इज इक्वल टू आर एफ. दिस इज द मॅग्निट्यूड ऑफ टॉर्क. आणि टॉर्कची डायरेक्शन आर बार क्रॉस एफ बार, आर बार क्रॉस एफ बार, परपेंडिक्युलर टू प्लेन अँड आउटवर्ड, म्हणजे तुमच्याकडं. लक्षात आलं. आता एखाद्या स्टुडंटनं असं केलं, सो दिस इज द फिक्स्ड पॉईंट ऑर ॲक्सिस ऑफ रोटेशन अँड दिस इज पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन ऑफ फोर्स. आणि फोर्स असा अप्लाय केला, हे डिस्टन्स तर काय होणार आहे, आर बार. हा झाला ॲक्सिस. ओके. आता ह्या ठिकाणी टॉर्क किती आहे मला सांगा, टॉर्क इज इक्वल टू आर बार क्रॉस एफ बार. बरोबर. पण आर बार आणि एफ बार एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत का, तर नाही. तर आर बार आणि एफ बार मध्ये एक अँगल आहे, कुठला अँगल आहे, थिटा. तर अशा वेळी काय करणार तुम्ही, तर अशा वेळी तुम्ही फोर्सला काय करता, रिझॉल्व्ह करता. हा झाला फोर्सचा पहिला कॉम्पोनंट आणि हा झाला फोर्सचा दुसरा कॉम्पोनंट. हा जो कॉम्पोनंट आहे तो किती असणार आहे, एफ कॉस थिटा, आणि हा कॉम्पोनंट असणार आहे एफ साइन थिटा. मग फोर्सचा कुठला कॉम्पोनंट घ्यायचा, आर बरोबर. तर फोरचा असा कॉम्पोनंट घ्यायचा जो आरला कसा आहे, परपेंडिक्युलर. मग आरला कोण परपेंडिक्युलर आहे, फोरचा कॉम्पोनंट एफ साइन थिटा. मग दोघांचं काय घ्या, मल्टिप्लिकेशन. मग टॉर्कची मॅग्निट्यूड इज इक्वल टू काय येणार, आर बारची मॅग्निट्यूड आर, आणि फोरचा कुठला कॉम्पोनंट जो आरला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे एफ साइन थिटा. मग एफ ऐवजी काय येणार, एफ साइन थिटा. बघा ते झालं. समजतंय. तुम्हाला एक कळालं असेल की दोन वेक्टर आपण परपेंडिक्युलरच का घेतो, कारण हा जो कॉम्पोनंट आहे ह्या कॉम्पोनंटमुळे रोटेशन मोशन परफॉर्म होऊ शकत नाही ना. बघा हा रॉड आहे,
हा रॉड आहे आणि इथं तुम्ही त्याला फिक्स केला आहे, तुम्ही असा फोर्स अप्लाय केला अलॉंग आर बार, तर हा रॉड कधीच रोटेशनल मोशन करणार नाही, त्याच्यावर तुम्हाला असाच फोर्स अप्लाय करावा लागेल जो आर बारला कसा असेल परपेंडिक्युलर. तर हा फोर्स जो आहे एफ कॉस थिटा तो आपण काय म्हणूया रोटेशन प्रोड्यूस करू शकत नाही. आता आपल्या बुकमध्ये व्हेक्टरची डायरेक्शन काढण्यासाठी राईट हँड स्क्रू रूल वापरलाय. राईट हँड रूल सुद्धा तुम्ही वापरू शकता, राईट हँड स्क्रू रूल सुद्धा वापरू शकता. मी फॉर एक्झाम्पल समजा आहे पी बार, मागाचं एक्झाम्पल घेऊया, हा आहे क्यू बार, हा दोघांच्यातला अँगल थिटा, मला काय पाहिजे पी बार क्रॉस क्यू बार. ओके, ह्याची मॅग्निट्यूड किती येणार पी क्यू साइन थिटा. ओके, आणि पी बार क्रॉस क्यू बारची डायरेक्शन आपण कशी काढली होती राईट हँड रूलनं, पी बार क्रॉस क्यू बार. इकडे काय आली होती व्हर्टिकल प्लेनमध्ये काय आली होती आउटवर्ड. ओके, आणि हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये हा पी बार हा क्यू बार, पी बार क्रॉस क्यू बार कुठं आली होती अपवर्ड. हे झालेलं आपलं ऑलरेडी बरोबर अपवर्ड. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ आर बार आणि ती आपण दाखवली होती यू कॅप आर न. पण आपल्या बुकमध्ये काय सांगितलंय राईट हँड रूल ऐवजी सांगितलं राईट हँड स्क्रू रूल. आता राईट हँड स्क्रू रूल कसा वापरायचा पुन्हा एकदा, पी बार हा क्यू बार बरोबर आणि आपल्याला पाहिजे पी बार क्रॉस क्यू बार. मग काय करा राईट हँड ऐवजी काय यूज करा स्क्रू यूज करा. मग इथं ह्या प्लेनवरती एक काय ठेवा स्क्रू ठेवा आणि स्क्रू काय करायचा रोटेट करायचा. कसा रोटेट करायचा पी बार क्रॉस क्यू बार आहे ना, मग पी बार कडून क्यू बार कडे रोटेट करायचा. बघा मग हा स्क्रू जर असा असेल तर हा कुठला वेक्टर आहे पी बार आणि हा कुठला आहे क्यू बार. मग पी बार कडून क्यू बारला काय करा रोटेट करा. बघा असा म्हणजे असा फिरतोय म्हणजे कसा अँटी क्लॉकवाईज बरोबर. ह्याचा अर्थ काय होतं तुम्ही स्क्रूला लूज करताय, लूज केल्यानंतर स्क्रूचा जो टिप आहे हा वरचा तो कुठे ॲडव्हान्स होणार कुठं जाणार तो वरती जाणार ऑब्व्हियसली. तर ही जी डायरेक्शन आहे ज्या डायरेक्शनला स्क्रूचा टिप ॲडव्हान्स होतो व ज्या डायरेक्शनला स्क्रूचा टिप जातो कुठं जात निघाला वरती, ती डायरेक्शन म्हणजे कोणाची असणार आहे आर बारची. तीच येते अपवर्डच येते ना, राईट हँड रूलनं पण तीच येणार स्क्रूनं पण तीच येणार. आता क्यू बार क्रॉस पी बार करा, क्यू बार क्रॉस पी बार डायरेक्शन कुठं आली राईट हँड रूलनं डाऊनवर्ड. आता स्क्रूनं बघा, आता स्क्रू कसा रोटेट करायचा क्यू बार कडनं पी बारला असा म्हणजे क्लॉकवाईज. म्हणजे स्क्रू तुम्ही काय करताय टाईट करताय, मग स्क्रू टाईट करा म्हणजे कुठं जाणार स्क्रू खाली जाणार. मग ज्या डायरेक्शनला स्क्रू जातोय ती डायरेक्शन कोणाची झाली आर बारची. म्हणजे आता काय असणार परपेंडिक्युलर टू प्लेन अँड डाऊनवर्ड. मग तुम्ही राईट हँड रूल यूज करा किंवा राईट हँड स्क्रू रूल यूज करा, दोन्ही सेम आहे. ठीक आहे, आता आपण पुढचा पॉईंट बघूया कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ए वेक्टर प्रॉडक्ट, जो महत्वाचा पॉईंट आहे. ओके, आता पुढचा आपला इम्पॉर्टंट पॉईंट आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वेक्टर प्रॉडक्ट किंवा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्रॉस प्रॉडक्ट. एक्झामच्या दृष्टीने हा महत्त्वाचा आहे, ह्याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे, पहिली कॅरेक्टरिस्टिक्स ऑलरेडी आपण स्टडी केलेली आहे. काय तर वेक्टर प्रॉडक्ट डज नॉट ओबे कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. म्हणजे आपण असं सांगू शकतो की पी बार क्रॉस क्यू बार इज नॉट इक्वल टू क्यू बार क्रॉस पी बार. हे एकमेकांना इक्वल नसतात कारण ह्या दोघांची डायरेक्शन एकमेकांच्या कशी असते अपोजिट असते. हे ऑलरेडी झालेलं आहे. पण दोघांच्या मॅग्निट्यूड इक्वल असतात. पी बार क्रॉस क्यू बारची मॅग्निट्यूड आणि क्यू बार क्रॉस पी बारची मॅग्निट्यूड एकमेकांना इक्वल असते, पण डायरेक्शन कशी असते एकमेकांना अपोजिट असते. ओके, सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स वेक्टर प्रॉडक्ट ओबेज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. हे सुद्धा आपण बघितलेलं आहे ऑलरेडी. समजा मी असं घेतलं ए बार क्रॉस बी बार प्लस सी बार बरोबर ना. हे सॉल्व कसं केलं होतं ह्या टर्मनं ए बारनं प्रत्येक टर्मला सेपरेटली मल्टिप्लाय करायचं. मग ए बार क्रॉस बी बार, ए बार क्रॉस बी बार प्लस ए बार क्रॉस सी बार. ब्रॅकेट सॉल्व करायची तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ओके, सो वेक्टर प्रॉडक्ट ओबेज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. पुढे काय दिलंय स्पेशल केसेस ऑफ क्रॉस प्रॉडक्ट. ह्याच्यामध्ये टोटल 3 केसेस आहेत. वन बाय वन आपण बघूया. समजा मी 2 वेक्टर घेतले पी बार आणि क्यू बार आणि दोघांचा काय घेतला क्रॉस प्रॉडक्ट. तर पी बार क्रॉस क्यू बारची मॅग्निट्यूड किती येणार बोला किती पी क्यू साइन थिटा. ह्यातली केस नंबर 1 जर थिटा किती घेतला मी 0 डिग्री. थिटा इथं काय असतो 2 वेक्टर मधला अँगल म्हणजे पी बार आणि क्यू बार मधला अँगल. आता पी बार आणि क्यू बार मधला अँगल 0 घेतला ह्याचा अर्थ पी बार आणि क्यू बार कशा आहेत सेम डायरेक्शनला म्हणजे एकमेकांना कशा आहेत पॅरलल. म्हणजे आपण असं म्हणू शकतो थिटा इज इक्वल टू 0 डिग्री मीन्स पी बार अँड क्यू बार आर पॅरलल टू इच अदर. मग मला सांगा मी इथं काय येणार पी बार क्रॉस क्यू बारची मॅग्निट्यूड
मॅग्निट्यूड ऑफ पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू पी क्यू साईन थिटा. थिटा किती आहे इथं 0, का दोन वेक्टर पॅरलल म्हणजे अँगल किती असणार आहे 0 असणार आहे. सो साईन 0 किती असतो 0. सो वी गेट अँसर 0. म्हणजे आपण काय म्हणणार, ज्यावेळी दोन वेक्टर जर एकमेकांना पॅरलल असतील, दोन वेक्टर जर सेम डायरेक्शनला असतील, तर दोघांचा जर क्रॉस प्रॉडक्ट घेतला तर त्याची मॅग्निट्यूड किती येणार, ऑलवेज इक्वल टू 0. सेकंड स्पेशल केस, इफ थिटा इज इक्वल टू 180 डिग्री. थिटा 180 डिग्री आहे, याचा अर्थ काय, ते दोन्ही वेक्टर एकमेकांना कशा आहेत, अपोजिट आहेत, ज्याला आपण म्हणतो अँटी पॅरलल. सो दिस इज पी बार, this is q bar, and angle between them is 180 degree. So what is the magnitude of p bar cross q bar? किती येणार, p q sin 180, and sin 180 किती असतो again 0, so it becomes 0. So we can say that when two vectors are anti-parallel to each other or opposite to each other, then their magnitude is always equal to 0. And third case, if theta is equal to 90, that is two vectors are perpendicular to each other, then magnitude of their cross product is p bar cross q bar is equal to pq sin 90. बरोबर ना, pq sin theta, theta किती येतं 90, आणि sin 90 किती असतो 1. बरोबर ना. सो किती येणार आहे p इंटू q. हा sin 90 किती आला 1 आला ना. ओके, मग आपण काय म्हणणार, when two vectors are perpendicular to each other, then magnitude of their cross product is equal to product of their magnitude. म्हणजे पहिल्या वेक्टरची मॅग्निट्यूड इंटू दुसऱ्या वेक्टरची मॅग्निट्यूड. लक्षात आलं. इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ इच वेक्टर पी इंटू क्यू. समजलं. ठीक आहे. आता आपण काय बघूया, क्रॉस प्रोडक्ट ऑफ युनिट वेक्टर्स. जे युनिट वेक्टर आपले आहेत माहिती तुम्हाला, आय कॅप, जे कॅप आणि के कॅप, त्यांचा क्रॉस प्रोडक्ट बघूया. म्हणजे आपली चौथी कॅरेक्टरिस्टिक्स. सो दिस इज द फोर्थ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वेक्टर प्रोडक्ट और क्रॉस प्रोडक्ट. काय करायचं आपल्याला, क्रॉस प्रोडक्ट ऑफ युनिट वेक्टर. युनिट वेक्टरचं आपल्याला काय काढायचं आहे, क्रॉस प्रोडक्ट. ओके, आता युनिट वेक्टर आपण 3 आपण यूज करतो. कोऑर्डिनेट सिस्टीम जर मी घेतली, हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस आणि हा झेड ॲक्सिस. झेड ॲक्सिस असा असणार आहे ॲक्च्युली, एक्स आणि वायला परपेंडिक्युलर, पण आपण इथं दाखवू शकत नाही म्हणून असं दाखवलं आहे. तर एक्स ॲक्सिसच्या अलॉंग कुठला युनिट वेक्टर आपण घेतो, आय कॅप. वाय ॲक्सिसच्या अलॉंग कुठला घेतो आपण, जे कॅप. आणि झेड ॲक्सिसच्या अलॉंग कुठला घेतो युनिट वेक्टर, के कॅप. म्हणजे आय कॅप, जे कॅप, के कॅप हे काय दाखवतात, फक्त डायरेक्शन दाखवतात. एक्स डायरेक्शन इट शोज वाय डायरेक्शन, आणि के कॅप शोज झेड डायरेक्शन. आता हा एक्स ॲक्सिस जर मी इकडे एक्सटेंड केला, जर हा झाला निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, मग निगेटिव्ह एक्स ॲक्सिस कोण दाखवणार, तर मायनस आय कॅप. हा झाला पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस, आणि खाली काय असणार आहे, निगेटिव्ह वाय ॲक्सिस. त्यासाठी कुठला युनिट वेक्टर असणार आहे, मायनस जे कॅप. हा झाला पॉझिटिव्ह झेड ॲक्सिस, त्यासाठी काय वापरला युनिट वेक्टर, के कॅप. मग निगेटिव्ह झेड ॲक्सिसला काय असणार आहे, मायनस के कॅप, कारण निगेटिव्हचा अर्थ असतो तो डायरेक्शन अपोजिट करतो. तर पहिल्यांदा आपण घेऊया सेल्फ क्रॉस प्रोडक्ट. सेल्फ म्हणजे स्वतःचा स्वतः बरोबर, म्हणजे आय कॅपचा आय कॅप बरोबर, जे कॅपचा जे कॅप बरोबर, आणि के कॅपचा के कॅप बरोबर. मग पहिल्यांदा आपण घेणार इथं आय कॅप क्रॉस आय कॅप. आपण आता सुरुवातीलाच बघितलं होतं, जर मी पी बार क्रॉस क्यू बार घेतलं, तर पी बार क्रॉस क्यू बारची मॅग्निट्यूड काय असते, पी क्यू साईन थिटा. बरोबर ना. पहिल्या वेक्टरची मॅग्निट्यूड पी, दुसऱ्या वेक्टरची मॅग्निट्यूड क्यू, आणि दोघांच्यातला अँगल त्याचा काय घ्यायचा, साईन थिटा. इंटू डायरेक्शनसाठी आपण काय वापरला होता, युनिट वेक्टर जो आपण दाखवला होता एन कॅपनं. एन कॅप काय दाखवतो, एन कॅप हॅज सेम डायरेक्शन ॲज दॅट ऑफ पी बार क्रॉस क्यू बार. आणि ही डायरेक्शन कशी असणार आहे, आठवत आहे का बघा, कशी असणार आहे डायरेक्शन, पी बार आणि क्यू बारच्या प्लेनला परपेंडिक्युलर, एक तर आउटवर्ड किंवा एक तर इनवर्ड, बाय युझिंग राईट हँड रूल किंवा बाय युझिंग राईट हँड स्क्रू रूल. त्यामुळे हा दाखवतो फक्त डायरेक्शन, आणि ह्याची मॅग्निट्यूड किती घेतली होती 1. त्यामुळे ह्या 1 जर ह्याला मल्टिप्लाय केलं तर ह्याच्यामध्ये काही चेंज होणार नाही. ओके, हे बऱ्याच वेळ झालं आहे आपलं. ओके, आता हे कसं लिहायचं, आय कॅप क्रॉस आय कॅप ह्या नियमानुसार पहिल्या वेक्टरची मॅग्निट्यूड म्हणजे आय कॅपची मॅग्निट्यूड, दुसऱ्या वेक्टरची मॅग्निट्यूड म्हणजे दुसऱ्या आय कॅपची मॅग्निट्यूड इंटू साईन थिटा. साईन थिटा म्हणजे काय, थिटा म्हणजे ह्या दोन वेक्टर मधला अँगल. इथं काय येणार, साईन थिटा म्हणजे ह्या दोन वेक्टर मधला अँगल. आता आय कॅप आणि दुसरा पण आय कॅप, मी दोघंही कशा आहेत, अलॉंग एक्स ॲक्सिस. अँगल किती असणार आहे दोघांच्यातला, 0, कारण दोघं एकमेकांना पॅरलल आहेत. त्यामुळे साईन किती येणार, 0 इंटू हा एन कॅप जो काय दाखवतो डायरेक्शन. आणि डायरेक्शन कशी असणार आहे, ह्या दोघांच्या प्लेनला परपेंडिक्युलर. ते पुढे जाऊन बघूया. आता आय कॅपची मॅग्निट्यूड 1, ह्या आय कॅपची मॅग्निट्यूड 1, पण साईन 0 किती असतो,
झिरो. त्यामुळे ही सगळी टर्म किती येणार झिरो. सो वी कॅन से दॅट आय कॅप क्रॉस आय कॅप इज इक्वल टू झिरो. सिमिलरली जे कॅप क्रॉस जे कॅप इज झिरो. सिमिलरली के कॅप क्रॉस के कॅप इज ऑल्सो इक्वल टू झिरो. तुम्ही काय म्हणणार सेल्फ क्रॉस प्रोडक्ट कुणाचा ऑफ ए युनिट वेक्टर्स हे पुढे तुम्ही लिहा. सेल्फ क्रॉस प्रोडक्ट ऑफ ए युनिट वेक्टर्स इज इक्वल टू झिरो. म्हणजे युनिट वेक्टरचा सेल्फ क्रॉस प्रोडक्ट काय आला झिरो. ओके, ही झाली पहिली केस, ह्याच्यामधली चौथ्या कॅरेक्टरिस्टिक मधली पहिली केस. आता दुसरी केस आपण बघूया. आता आपण काय करूया, आय कॅप क्रॉस जे कॅप हे सॉल्व्ह करूया. आय कॅप क्रॉस जे कॅप म्हणजे हा दोन युनिट वेक्टरचा काय घ्यायचा क्रॉस प्रोडक्ट. मग नियमानुसार काय सांगणार, पहिल्या वेक्टरची मॅग्निट्यूड आय कॅप मॉड आय कॅप, दुसऱ्या वेक्टरची मॅग्निट्यूड मॉड जे कॅप इंटू साइन थिटा. साइन थिटा म्हणजे दोघांच्यातला अँगल. आता आय कॅप आणि जे कॅप मध्ये किती अँगल आहे 90. सो हे किती येणार साइन 90 बरोबर ना. पी क्यू साइन थिटा इंटू एन कॅप. एन कॅप काय दाखवणार आय कॅप क्रॉस जे कॅपची डायरेक्शन बाय युझिंग युनिट वेक्टर एन कॅप. ओके, सो आय कॅप क्रॉस जे कॅप. आय कॅपची मॅग्निट्यूड 1, जे कॅपची मॅग्निट्यूड 1 बरोबर ना, कारण युनिट वेक्टरची मॅग्निट्यूड 1 असते आणि साइन 90 पण किती असतो 1. 1 इंटू 1 इंटू 1 उत्तर किती आलं 1. म्हणजे तुम्ही काय म्हणणार आय कॅप क्रॉस जे कॅपची मॅग्निट्यूड ही जी एवढी आहे ही काय मॅग्निट्यूड तर किती आली 1 आली. राहिली काय डायरेक्शन. मग आय कॅप क्रॉस जे कॅपची डायरेक्शन कशाने दाखवलेली आहे एन कॅपनं. पण डायरेक्शन कशी काढतो आपण राईट हँड रूलनं. मग आय कॅप क्रॉस जे कॅप, आय कॅप आणि बोटं कुठं जे कॅप पुढे, जे कॅप कुठं आहे वर जे कॅप, थंब कुठं आला तुमच्याकडं म्हणजे ह्या ॲक्सिसच्या अलॉंग. हा ॲक्सिस कुठला आहे झेड ॲक्सिस. मग झेड ॲक्सिसच्या अलॉंग कुठला युनिट वेक्टर असतो के कॅप. म्हणजे डायरेक्शन काय आली के कॅप. सो आय कॅप क्रॉस जे कॅप इज इक्वल टू काय आला के कॅप. समजलं. ओके, मग पहिला रूल तुम्हाला मिळाला. इकडे लिहून घेऊ आपण सेपरेटली. आय कॅप क्रॉस जे कॅप किती आला के कॅप. दुसरं काय करूया आता जे कॅप क्रॉस के कॅप. ओके, किती तुम्हाला समजलं असेल इथंच मी लिहितो आता. जे कॅप क्रॉस के कॅप, जे कॅप क्रॉस के कॅप इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ जे कॅप 1 मॅग्निट्यूड ऑफ के कॅप 1 इंटू साइन 90. कारण दोघांच्यात अँगल किती आहे हा के कॅप ना. जे कॅप आणि के कॅप मध्ये अँगल 90 साइन 91. मग अगेन यांची मॅग्निट्यूड किती आली 1 आली इंटू डायरेक्शन कशी काढणार जे कॅप आणि के कॅप कुठं आहे इकडं असं आहे ना. ओके, जे कॅप सॉरी के कॅप इकडं आहे असा पुढं सॉरी दिस इज झेड ॲक्सिस. मग पहिल्यांदा हात कोणाप्रमाणे घ्या जे कॅप प्रमाणे आणि बोटं कुठं घ्या के कॅपकडं. जे कॅप क्रॉस के कॅप थंब कुठं आला अलॉंग एक्स ॲक्सिस. मग डायरेक्शन कशी आली जे कॅप क्रॉस के कॅपची अलॉंग एक्स ॲक्सिस दॅट इज आय कॅप. म्हणजे कॅप क्रॉस के कॅप काय येणार आय कॅप. अँड लास्टली काय राहिला आता के कॅप क्रॉस आय कॅप. के कॅप क्रॉस आय कॅप काय येणार मॅग्निट्यूड ऑफ के कॅप इंटू मॅग्निट्यूड ऑफ आय कॅप इंटू साइन 90. का साइन 90 कारण के कॅप आणि आय कॅपमध्ये अँगल किती आहे 90 इंटू एन कॅप दॅट इज ह्या दोघांचा काय येणार डायरेक्शन. मग के कॅप क्रॉस आय कॅप ह्याची मॅग्निट्यूड 1 ह्याची मॅग्निट्यूड 1 साइन 90 किती आला 1 अगेन मॅग्निट्यूड किती आली के कॅप क्रॉस आय कॅपची 1 डायरेक्शन एन कॅप. मग डायरेक्शन काढूया. पहिल्यांदा हात कोणाप्रमाणे घ्यायचा के कॅप प्रमाणे. के कॅप म्हणजे झेड ॲक्सिस. सो दिस इज झेड ॲक्सिस. ओके ना. बोटं कुठं बेंड करायची कुठं कल करायची टुवर्ड्स द आय कॅप. मग के कॅप बघा तुमच्याकडं हात असा सेम डायरेक्शन ऑफ के कॅप आणि कल कुठं करणार टुवर्ड्स द आय कॅप. मग थंब कुठं आला अपवर्ड म्हणजे अलॉंग वाय ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसची डायरेक्शन कशाने दाखवली आपण जे कॅपनं. सो डायरेक्शन काय आली एन कॅप ऐवजी काय येणार जे कॅप आणि मॅग्निट्यूड तर किती आली 1. सो वी कॅन से दॅट के कॅप क्रॉस आय कॅप हा किती आला जे कॅप. लक्षात आलं. सो अशा तऱ्हेनं आपण दोन डिफरंट युनिट वेक्टरचा पण काय घेतला क्रॉस प्रॉडक्ट. आणि सेल्फ क्रॉस प्रॉडक्ट किती येतोय 0 येतोय ना.
आय कॅप क्रॉस आय कॅप, जे कॅप क्रॉस जे कॅप, के कॅप क्रॉस के कॅप 0. आता हे जर मी उलटं केलं तर आय कॅप क्रॉस जे कॅप ऐवजी मी काय लिहिलं, जे कॅप क्रॉस आय कॅप, जे कॅप क्रॉस आय कॅप. पहिल्यांदा कोण घ्यायचा, जे कॅप, आणि नंतर कोण घ्यायचा, आय कॅप. बघा मग जे कॅप क्रॉस आय कॅप, थंब कुठे येतो, आत, परपेंडिक्युलर टू प्लेन अँड इनवर्ड. मग तो काय झाला, निगेटिव्ह झेड ॲक्सिस. आणि निगेटिव्ह झेड ॲक्सिससाठी आपण काय घेतो, मायनस के कॅप. म्हणजे ह्या के कॅप ऐवजी काय आला, मायनस के कॅप. मग हे उलटं करा पुन्हा, के कॅप क्रॉस जे कॅप काय येणार, मायनस आय कॅप. पण हे उलटं करा, आय कॅप क्रॉस के कॅप, हे काय येणार, मायनस जे कॅप. टोटल 6 नियम झाले. हे तर काय लक्षात ठेवण्याची गरज नाही, पण हे आता पाठ करणं थोडं अवघड होतं आपल्याला. न्यूमेरिकल्स वेळी आपल्याला ह्याची गरज आहे. मग पाठ कसं करायचं बघा, आय जे इथं काय घेणार, के कॅप. ओके, आय कॅप, जे कॅप आणि के कॅप. क्लॉकवाईज जर तुम्ही गेला, क्लॉकवाईज, तर बघा आय कॅप क्रॉस जे कॅप काय मिळणार तुम्हाला, के कॅप. बघा आय कॅप क्रॉस जे कॅप काय मिळणार, के कॅप. ह्याला सायकल रूल सुद्धा म्हणतात. मग जे कॅप क्रॉस के कॅप काय मिळणार, आय कॅप. नंतर के कॅप क्रॉस आय कॅप तुम्हाला काय मिळणार, जे कॅप. क्लॉकवाईज गेल्यानंतर काय घ्यायचं, पॉझिटिव्ह घ्यायचं. आय कॅप क्रॉस जे कॅप, के कॅप, जे कॅप क्रॉस के कॅप राहिला कोण, आय कॅप, आणि नंतर के कॅप क्रॉस आय कॅप राहिला कोण, तर जे कॅप. जे कॅप तुमचा आन्सर झालं. क्लॉकवाईज गेल्यानंतर पॉझिटिव्ह घ्यायचं. जर तुम्ही अँटी क्लॉकवाईज गेला तर निगेटिव्ह घ्यायचं. कसं निगेटिव्ह घेणार बघा, जे कॅप क्रॉस आय कॅप, उत्तर काय असणार आहे, के कॅप असणार आहे, पण मायनस के कॅप. बघा जे कॅप क्रॉस आय कॅप मायनस के कॅप, के कॅप क्रॉस जे कॅप मायनस आय कॅप, के कॅप क्रॉस जे कॅप मायनस आय कॅप राहिला कोण, आय कॅप क्रॉस के कॅप. कसं आहे, अँटी क्लॉकवाईज ना, आय कॅप क्रॉस के कॅप, आन्सर काय असणार आहे, जे कॅप, पण कसं असणार आहे, मायनस. बघा मायनस जे कॅप. असं तुम्ही लक्षात ठेवा, हे पाठ करण्यासाठी आहे. सायकल रूलनं तुम्ही लक्षात ठेवू शकता. सो दिस इज द क्रॉस प्रोडक्ट ऑफ युनिट व्हेक्टर्स. ओके, आता पुढचे नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स 5 नंबरचे. ओके, सो दिस इज द 5th कॅरेक्टरिस्टिक्स. काय दिल्या, क्रॉस प्रोडक्ट ऑर वेक्टर प्रोडक्ट ऑफ ए वेक्टर्स एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स. म्हणजे तुमचा जो वेक्टर आहे त्याचे काय घ्यायचे, रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स घ्यायचे. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक वेक्टर आहे पी बार, ह्याचे आपण 3 रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स कसे घ्यायचे हे आपण मला वाटते 3ऱ्या किंवा 4थ्या लेक्चरमध्ये आपण ते पाहिलेलं आहे. ते लेक्चर तुम्ही बघून घ्या. ओके, ह्याचे 3 कॉम्पोनंट्स, एक कॉम्पोनंट अलॉंग एक्स ॲक्सिस जो असणार आहे पी एक्स बार, दुसरा कॉम्पोनंट अलॉंग वाय ॲक्सिस तो असणार आहे पी वाय बार, आणि तिसरा कॉम्पोनंट अलॉंग झेड ॲक्सिस तो असणार आहे पी झेड बार. म्हणजे उलटा आपण काय म्हणू शकतो, ह्या तिघांना जर मी ॲड केलं, पी एक्स बार, पी वाय बार आणि पी झेड बार, जर मिळणारा जो रिझल्टंट आहे तो कोण असणार आहे, पी बार असणार आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो, पी बार इज इक्वल टू पी एक्स बार प्लस पी वाय बार प्लस पी झेड बार. म्हणजेच पी बार इज इक्वल टू पी एक्स बार म्हणजे काय असणार, हा वेक्टर आहे ना, आणि ह्या वेक्टरची मॅग्निट्यूड पी एक्स इंटू डायरेक्शन काय असणार आहे, आय कॅप, कारण तो अलॉंग एक्स ॲक्सिस आहे, प्लस पी वाय बारची मॅग्निट्यूड पी वाय इंटू डायरेक्शन जे कॅप, प्लस पी झेड बारची मॅग्निट्यूड पी झेड इंटू डायरेक्शन के कॅप. हा झाला तुमचा फर्स्ट वेक्टर कुठला, पी बार. किती आला, पी एक्स आय कॅप प्लस पी वाय जे कॅप प्लस पी झेड के कॅप. असाच मी दुसरा वेक्टर घेतला कुठला, क्यू बार, आणि त्याचे मी काय घेणार, अगेन 3 रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स, आणि तो क्यू बार किती येणार मग, क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप. बरोबर. मग 2 वेक्टर घेतले, पी बार आणि क्यू बार. ह्या दोघांचा काय घ्यायचा, क्रॉस प्रोडक्ट. बघा दिलं आपलं क्रॉस प्रोडक्ट ऑफ ए व्हेक्टर्स, 2 वेक्टर्स कोण, पी बार क्रॉस क्यू बार. मग कसं सांगितलंय, इन टर्म्स ऑफ रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स. मग पी बारचे हे झाले रेक्टँग्युलर कॉम्पोनंट आणि क्यू बारचे हे झाले रेक्टँग्युलर कॉम्पोनंट. मग पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू, पी बार किती आहे बघा पहिल्या ब्रॅकेटमध्ये, पी एक्स आय कॅप प्लस पी वाय जे कॅप प्लस पी झेड के कॅप. मध्ये सांग कुठला आहे, क्रॉस
इंटू क्यू बार किती येणार क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप. आता हे दोन ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं आपल्याला येतं. प्रत्येक टर्मला काय करायचं मल्टिप्लाय करायचं. म्हणजे पी एक्स आय कॅपनं पहिल्यांदा क्यू एक्स आय कॅपला मल्टिप्लाय करा, नंतर पी एक्स आय कॅपनं क्यू वाय जे कॅपला मल्टिप्लाय करा, नंतर पी एक्स आय कॅपनं क्यू झेड के कॅपला मल्टिप्लाय करा. म्हणजे प्रत्येक टर्मनं काय करायचं प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं. हे आपल्याला ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं माहिती आहे. आपण ब्रॅकेट सॉल्व्ह करू. ठीक आहे. फर्स्ट पी एक्स आय कॅप इंटू क्यू एक्स आय कॅप हे कसं लिहायचं आपण पी एक्स क्यू एक्स. बघा पी एक्स आय कॅप क्रॉस क्यू एक्स आय कॅप. मग पी एक्स क्यू एक्स इंटू काय येणार आय कॅप क्रॉस आय कॅप, आय कॅप क्रॉस आय कॅप. ही एकच टर्म आहे. ओके. आता ह्या पहिल्या टर्म ह्या दुसऱ्या टर्मला मल्टिप्लाय करा. मध्ये साईन कुठला येणार प्लस. मग काय येणार पी एक्स आय कॅप क्रॉस क्यू वाय जे कॅप. मग पी एक्स क्यू वायला एकत्र लिहितो मी आणि आय कॅप क्रॉस जे कॅपला एकत्र लिहितो प्लस. आता पहिल्या टर्म काय करा ह्या तिसऱ्या टर्मला मल्टिप्लाय करा. काय येणार पी एक्स क्यू झेड इंटू आय कॅप क्रॉस के कॅप, आय कॅप क्रॉस के कॅप. हे झालं पहिलं. आता प्लस आता हे दुसऱ्या टर्मनं पहिल्या टर्मला मल्टिप्लाय करायचं. ह्या मग काय होईल पी वाय क्यू एक्स जे कॅप क्रॉस आय कॅप प्लस दुसऱ्या टर्मला काय येणार पी वाय क्यू वाय जे कॅप क्रॉस जे कॅप. ओके. आता दुसऱ्या टर्मनं तिसऱ्या टर्मला पी वाय क्यू झेड प्लस पी वाय क्यू झेड इंटू जे कॅप क्रॉस के कॅप, जे कॅप क्रॉस के कॅप. आणि लास्ट प्लस काय येणार पी झेड के कॅप क्यू एक्स आय कॅप. मग पी झेड क्यू एक्स के कॅप क्रॉस आय कॅप, के कॅप क्रॉस आय कॅप प्लस पी झेड क्यू वाय के कॅप क्रॉस जे कॅप प्लस पी झेड क्यू झेड इंटू के कॅप क्रॉस के कॅप. ओके. आताच थोडा वेळापूर्वी आपण बघितलं होतं सेल्फ क्रॉस प्रोडक्ट हा 0 असतो. ओके. आणि आय कॅप जे कॅप के कॅप ह्यांचा क्रॉस प्रोडक्ट करण्यासाठी आपण सायकल रूल तयार केला होता. सायकल रूल काय सांगतो इथं आय कॅप, इथं जे कॅप आणि इथं के कॅप. क्लॉकवाईज असेल तर पॉझिटिव्ह घेतलं होतं आपण आणि अँटी क्लॉकवाईजला आपण निगेटिव्ह घेतलं होतं. हे रूल आपल्यासाठी आपण तयार केलाय हे तुम्ही लक्षात ठेवा. काय येणार पी बार क्रॉस क्यू बार, पी बार क्रॉस इज इक्वल टू आता पी एक्स क्यू एस आय कॅप क्रॉस आय कॅप सेल्फ क्रॉस प्रोडक्ट 0 असतो त्यामुळे ही पूर्ण टर्म काय येणार 0 प्लस पी एक्स क्यू वाय आय कॅप क्रॉस जे कॅप, आय कॅप क्रॉस जे कॅप काय येणार के कॅप ना क्लॉकवाईज प्लस के कॅप. मग इथे किती येईल पी एक्स क्यू वाय इंटू के कॅप प्लस पी एक्स क्यू झेड आय कॅप क्रॉस के कॅप, आय कॅप क्रॉस के कॅप हे कुठून इकडे अँटी क्लॉकवाईज मायनस जे कॅप. मग इथं साईन येणार मायनस आणि इथे येणार जे कॅप. पुढं हे झालं पहिलं. आता दुसरं प्लस पी वाय क्यू एक्स जे कॅप क्रॉस आय कॅप, जे कॅप क्रॉस आय कॅप अगेन अँटी क्लॉकवाईज जे कॅप क्रॉस आय कॅप काय येणार के कॅप, काय येणार मायनस के कॅप. म्हणजे इथं पण साईन काय येणार मायनस के कॅप. अँटी क्लॉकवाईजला मायनस आहे. पुढं प्लस पी वाय क्यू वाय जे कॅप क्रॉस जे कॅप 0 कारण सेल्फ क्रॉस प्रोडक्ट 0 ही टर्म आली 0 प्लस पी वाय क्यू झेड जे कॅप क्रॉस के कॅप, जे कॅप क्रॉस के कॅप इकडे ना क्लॉकवाईज इज इक्वल टू प्लस आय कॅप. सेकंड झाला. आता थर्ड रो घेऊया प्लस
पी झेड क्यू एक्स, पी झेड क्यू के कॅप क्रॉस आय कॅप, के कॅप क्रॉस आय कॅप काय येणार जे कॅप. हे कसं आहे क्लॉकवाईज ना व पॉझिटिव्ह. ओके जे कॅप पुढं प्लस पी झेड क्यू वाय के कॅप क्रॉस जे कॅप, के कॅप क्रॉस जे कॅप काय येणार अँटी क्लॉकवाईज ना के कॅप क्रॉस जे कॅप मायनस आय कॅप. इथं आय कॅप आणि ही साईन मायनस इथे येणार आणि हे तर झिरो येते ना के कॅप क्रॉस के कॅप झिरो, हे पूर्ण टर्म झिरो आली. लक्षात आलं. पुढं पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू, आता काय करूया ही टर्म बघा इथं आय कॅप आहे आणि ही टर्म बघा इथं पण आय कॅप आहे. ह्या दोन्ही टर्ममधून ही टर्म आणि ही टर्म ह्यांच्यातून आय कॅप कॉमन काढा, आय कॅप कॉमन. मग राहिलं काय पी वाय क्यू झेड मायनस पी झेड क्यू वाय, बरोबर ना. ओके आता जे कॅप बघा कुठं आहे बघा इथं जे कॅप आहे इथं पण जे कॅप आहे. मग दोघांच्यातून काय करा प्लस जे कॅप काय करा कॉमन काढा. जे कॅप कॉमन निघाला ह्यातून जे कॅप कॉमन निघाला इथं काय राहिलं मग पी झेड क्यू एक्स मायनस पी एक्स क्यू झेड झाल्या दोन टर्म. आता के कॅपची टर्म बघा इथं के कॅप आहे आणि इथं सुद्धा के कॅप आहे. मग प्लस के कॅप काय काढला कॉमन काढला. मग इथं काय राहिलं पी एक्स क्यू वाय आणि इथं काय राहिलं मायनस पी वाय क्यू एक्स, बरोबर ना. समजलंय का बघा. हे जरा थोडंसं आपण इथं जागा करूया. आता हे जे आपला आन्सर आलेला आहे फायनल आन्सर, हे आन्सर जे आहे हे आपण लिहू शकतो इन द फॉर्म ऑफ डिटर्मिनंट किंवा डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये आपण लिहू शकतो. हे आपलं फायनल आन्सर आहे हे लक्षात ठेवा. मग आपलं फायनल आन्सर काय येणार मग पी बार क्रॉस क्यू बार हे जे आले हे आपण डिटर्मिनंटमध्ये लिहूया इन द फॉर्म ऑफ डिटर्मिनंट. डिटर्मिनंट तुम्हाला मॅथ्सला झाला असेल. पहिल्यांदा काय लिहायचं आय कॅप जे कॅप आणि के कॅप, आय कॅप जे कॅप के कॅप हे काय झाले युनिट वेक्टर्स. नंतर जे रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स आहेत त्यांच्या मॅग्निट्यूड बघा. मग पहिला रेक्टँग्युलर कॉम्पोनंट पी एक्स बार त्याची मॅग्निट्यूड काय येणार पी एक्स, दुसरी पी वाय आणि तिसरी काय येणार पी झेड. म्हणजे रेक्टँग्युलर कॉम्पोनंट अलॉंग एक्स ॲक्सिस अलॉंग वाय ॲक्सिस आणि अलॉंग झेड ॲक्सिस त्यांच्या मॅग्निट्यूड्स. नंतर दुसरा वेक्टर घ्या क्यू बार त्याचे तीन कॉम्पोनंट्स क्यू एक्स बार क्यू वाय बार आणि क्यू झेड बार आणि त्यांच्या मॅग्निट्यूड. क्यू एक्स बारची मॅग्निट्यूड क्यू एक्स, क्यू वाय बारची क्यू वाय आणि क्यू झेड बारची क्यू झेड. सो दिस इज द डिटर्मिनंट फॉर्म. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला जर दोन वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट विचारतील त्यावेळी तुम्ही हे डायरेक्ट लिहू शकता. कारण हे जे तुम्हाला मिळाले तेच म्हणजे काय डिटर्मिनंट फॉर्म. किंवा दुसऱ्या भाषेत हे जर मी सॉल्व्ह केलं तर मला पुन्हा हेच आन्सर मिळणार. लक्षात द्या. पहिल्यांदा लिहायचे आय जे के युनिट वेक्टर्स. नंतर जे तुमचे रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स आहेत अलॉंग एक्स ॲक्सिस अलॉंग वाय ॲक्सिस आणि अलॉंग झेड ॲक्सिस पहिल्या वेक्टरचे त्यांच्या मॅग्निट्यूड्स. नंतर दुसऱ्या वेक्टरचे जे रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स आहेत त्यांच्या मॅग्निट्यूड्स क्यू एक्स क्यू वाय आणि क्यू झेड. लक्षात आलं. आता हे सॉल्व्ह करूया. डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं तुम्हाला माहिती आहे. पहिल्यांदा काय करणार हा पहिला कॉलम आणि पहिला रो सोडून द्या. असा राहिलं काय एवढं राहिलं ना. बघा पहिल्यांदा आपण काय घेणार इथं आय कॅप, आय कॅप ब्रॅकेटमध्ये आय कॅप इथं आहे ना. मग हा आय कॅपचा कॉलम आणि आय कॅपचा रो आपण सोडून देणार. मग राहिलं काय एवढी टर्म राहिली. ह्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण घेतो असं ह्या डायरेक्शननं. पहिल्यांदा काय येणार पी वाय क्यू झेड, पी वाय क्यू झेड मायनस मध्ये साईन कुठलं येतो मायनस. नंतर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येणार पी झेड क्यू वाय, पी झेड क्यू वाय. नंतर प्लस जे कॅप. आता कोण घेऊया जे कॅप. जे कॅप घेतला मग हा जे कॅपचा कॉलम आणि जे कॅपचा रो सोडून द्या आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन पी एक्स क्यू झेड, पी एक्स क्यू झेड मायनस राहणी कोण राहिलं पी झेड क्यू एक्स. जे कॅपचा हा कॉलम आणि हा रो सोडून दिला पी झेड क्यू एक्स. सॉरी उलट झालं इथं पी झेड क्यू एक्स बरोबर ना. पी झेड क्यू एक्स आणि काय येणार पी एक्स क्यू झेड, पी एक्स क्यू झेड प्लस के कॅप.
मग के कॅपचा कॉलम आणि के कॅपचा रो सोडून द्या, राहिलं काय, एवढं राहिलं ना हे, ह्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन पी एक्स क्यू वाय मायनस काय येणार पी वाय क्यू एक्स. बघा हे सेमच झालंय, लक्षात येते. म्हणजे ज्या ज्यावेळी तुम्हाला दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट घ्यायला सांगतील त्यावेळी तुम्ही काय करायचं, डिटर्मिनंट फॉर्म घेऊन तो काय करायचा, सॉल्व्ह करायचा. हे पुढे आपल्या न्यूमरिकल्सला ह्याचा आपल्याला यूज होणार आहे. ओके, मला वाटतं तुम्हाला समजले. ओके, ही झाली आपली 5वी कॅरेक्टरिस्टिक्स. आता आपण बघूया 6 नंबरची कॅरेक्टरिस्टिक्स आणि शेवटची कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, सो दिस इज द लास्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वेक्टर प्रोडक्ट. काय नाव आहे, एरिया ऑफ पॅरलोग्राम. मग आपल्याला इथे काय करायचं, पॅरलोग्रामचा एरिया काढायचा आहे. काय पॉईंट आहे तो आपण डिटेलमध्ये बघूया. समजा मी 2 वेक्टर घेतले. पहिला वेक्टर मी घेतला समजा पी बार, आणि दुसरा वेक्टर त्याच्या मी टेलपासून स्टार्ट केला, हा वेक्टर कुठला आहे, क्यू बार. अशा आपण 2 वेक्टर्स घेतले. ओके, समजलं. दोन्ही वेक्टरमध्ये एक अँगल आहे, 2 वेक्टर्स इन्क्लाइन्ड ॲट अन अँगल थिटा. हा झाला थिटा इज द अँगल बिटवीन 2 वेक्टर्स. ओके, आता मी काय करणार, पॅरलोग्राम काय करणार, कम्प्लीट करणार. कारण पॅरलोग्रामच्या अपोजिट साईड्स इक्वल असतात. आता हा जो वेक्टर आहे पी बार, ह्याची लेंथ किती असणार आहे, पी असणार आहे. तर ह्याच्या अपोजिट पण लेंथ किती असेल, पीच असणार आहे. ही क्यू असेल तर ही साईड सुद्धा किती असणार आहे, क्यू असणार आहे. अशा तऱ्हेने आपण काय केला, पॅरलोग्राम कम्प्लीट केला. ह्याला नाव देऊया आपण ओ ए बी सी किंवा ओ ए सी बी, कसंही नाव देऊ शकता तुम्ही. आता आपल्याला काय काढायचं आहे, एरिया ऑफ पॅरलोग्राम. एरिया ऑफ पॅरलोग्राम याला म्हणतो मी ए. एरियाचा फॉर्म्युला काय असतो, पॅरलोग्रामचा एरिया काढण्याचा, बेस इंटू हाईट. तर ओ ए हा तर काय झाला बेस, मग हाईट कुठून असणार आहे, तर बी मधनं काय टाकाय, परपेंडिक्युलर. ओके, आणि ह्या पॉईंटला मी काय नाव देतो, डी. हा पॉईंट कुठला झाला आपला, डी. ओके, मग बी डी काय झाली तुमची, हाईट झाली, पॅरलोग्रामची हाईट. ओके, मग एरिया इज इक्वल टू, एरिया ए म्हणजे काय, एरिया ऑफ पॅरलोग्राम, असं लक्षात ठेवा. ए म्हणजे एरिया ऑफ पॅरलोग्राम. बेस किती आहे, तर ओ ए, इंटू हाईट किती आहे, तर बी डी. म्हणजेच एरिया ऑफ पॅरलोग्राम इज इक्वल टू ओ ए. ओ ए किती असणार आहे, तर पी असणार आहे ना, कारण ओ ए बार म्हणजे कोण आहे, पी बार आहे ना. आणि ह्या वेक्टरची मॅग्निट्यूड किती असते, पी. वेक्टरची लेंथ म्हणजे त्याची मॅग्निट्यूड. मग ओ एची व्हॅल्यू किती आली, पी इंटू बी डी. बी डी म्हणजे हाईट. आता मला सांगा, हा ट्रायंगल जर मी घेतला, कुठला ट्रायंगल, बी ओ डी, ह्याच्यामध्ये साईन थिटा जर मी फाइंड आउट केला, तर साईन थिटा इज इक्वल टू अपोजिट किती आहे, बी डी आपण हायपोटेनियस. हा अँगल जर 90 असेल तर ही काय झाली, हायपोटेनियस किती आली, ओ बी. म्हणजेच साईन थिटा इज इक्वल टू बी डी किती आहे, एच अपॉन ओ बी म्हणजे ओ बी बार म्हणजे क्यू बारची मॅग्निट्यूड क्यू, म्हणजे एच किती आला, क्यूला इकडे घ्या, क्यू साईन थिटा. एच किती आला, क्यू साईन थिटा. मग बी डी म्हणजे ॲक्च्युली काय, हाईट आहे ना, एच. ओके, मी तर आपण लिहूया ओ ए इंटू एच. ए इज इक्वल टू ओ ए किती असणार आहे, पी इंटू एच किती आला, क्यू साईन थिटा. म्हणजे पॅरलोग्रामचा एरिया तुम्हाला किती मिळाला, पी क्यू साईन थिटा. ओके, मग तुम्हाला आठवत असेल पी क्यू साईन थिटा ही कुणाची मॅग्निट्यूड असते, आठवते का बघा, इट इज द मॅग्निट्यूड ऑफ पी बार क्रॉस क्यू बारची ही काय मॅग्निट्यूड आहे. कारण पी बार क्रॉस क्यू बारची मॅग्निट्यूड किती असते, फर्स्ट वेक्टरची मॅग्निट्यूड पी, सेकंड वेक्टरची मॅग्निट्यूड क्यू इंटू साईन थिटा. ह्या 2 वेक्टर मधला अँगल साईन थिटा म्हणजे हा अँगल. ओके, मग ह्याच्यावरून आपण एक इम्पॉर्टंट कन्क्लुजन तयार केलं. काय तयार केलं बघा, की 2 वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट घेतल्यानंतर बघा पी क्यू साईन थिटा म्हणजेच काय असणार आहे, पी बार क्रॉस क्यू बारची काय मॅग्निट्यूड, म्हणजे पी बार क्रॉस क्यू बार. म्हणजे 2 वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट घेतल्यानंतर आपल्याला काय मिळाला, इथं एरिया. बघा ना, इथं एरियाच मिळाला आपल्याला. आणि 2 वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट केल्यानंतर मिळणारा रिझल्ट काय असतो, नेहमी वेक्टर क्वांटिटी असते.
हाच आपला मेन रूल आहे ना, की दोन वेक्टरचा वेक्टर प्रोडक्ट किंवा क्रॉस प्रोडक्ट घेतल्यानंतर मिळणारं उत्तर, मिळणारं आन्सर हे नेहमी काय असतं, वेक्टरच असतं. मग इथं दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट केल्यानंतर काय मिळालं, एरिया. म्हणजे इथं एरिया 100% कोण असणार आहे, वेक्टरच असणार आहे. ओके, ह्याच्यावर आपण एक महत्वाचा रूल तयार केला की एरिया इज ए व्हेक्टर क्वांटिटी. एरिया कसली क्वांटिटी, व्हेक्टर क्वांटिटी आहे. का, तर तुम्हाला एरिया कधी मिळाला, ज्यावेळी तुम्हाला जे दोन वेक्टर दिलेत पी बार आणि क्यू बार, जे तुमच्या पॅरलोग्रामच्या काय ऍडजसंट साइड, त्यांचा क्रॉस प्रोडक्ट केल्यानंतर एरिया मिळाला ना. बाकी पी बार क्रॉस क्यू बार, तर उत्तर काय आलं, पी क्यू साइन थिटा. दिस इज द एरिया ऑफ ए पॅरलोग्राम. बट पी क्यू साइन थिटा इज ए मॅग्निट्यूड ऑफ पी बार क्रॉस क्यू बार. आणि पी बार क्रॉस क्यू बार म्हणजे पी बार आणि क्यू बारचा क्रॉस प्रोडक्ट. आणि ह्याचं आन्सर काय असतं, वेक्टरच असतं ना. आणि कोण मिळाला आन्सर, एरिया. म्हणजे एरिया काय असणार आहे, व्हेक्टर क्वांटिटी. त्यामुळे इथून पुढे एक नियम पाठ करायचा, लक्षात ठेवायचा शेवटपर्यंत, एरिया इज ए व्हेक्टर क्वांटिटी. बऱ्याच जणांना ह्या पॉईंटबद्दल जम्बलिंग असतं, एरिया ही स्केलर आहे का वेक्टर आहे. सो एरिया इज ए व्हेक्टर क्वांटिटी. आणि आपली डेफिनेशन काय दिल्या, मॅग्निट्यूड ऑफ क्रॉस प्रोडक्ट. ही काय झाली, क्रॉस प्रोडक्टची मॅग्निट्यूड पी क्यू साइन थिटा. मॅग्निट्यूड ऑफ क्रॉस प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स, कुठले, पी बार अँड क्यू बार, इज न्यूमरिकली इक्वल टू द. ही मॅग्निट्यूड जी आहे ती न्यूमरिकली कोणाची इक्वल टू आहे, एरियाच्या. इज न्यूमरिकली इक्वल टू द एरिया ऑफ द पॅरलोग्राम हुज ऍडजसंट साइड्स, म्हणजे कोण, पी बार अँड क्यू बार किंवा पी अँड क्यू, हुज ऍडजसंट साइड्स रिप्रेझेंट टू वेक्टर्स. बघा ह्याच्या दोन ऍडजसंट साइड्स म्हणजे कोण आहेत, दोन वेक्टर्स आहेत. सो दिस इज द लास्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आवर व्हेक्टर प्रॉडक्ट. मला वाटतं तुम्हाला समजलेलं आहे. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण ह्याचा एक्झरसाइज ह्या चॅप्टरचा आपण स्टार्ट करूया. थँक्यू.